आता सध्या सुट्रेपाळा रस्ता हा सुरू झालेला आहे. अगदी काही क्षणातच, काही मिनिटामध्ये सुट्रेपाळा या गावी तुकाराम बाबा व प्रशिक्षणार्थी तो जीवानी त्याला कशाने काय उपोषण स्थळी दाखल होणार आहे. बाबा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं. अतिशय नियोजन पद्धतीनं असेल, संभाजीनगर जिल्हा असेल, जळगाव जिल्हा असेल, हे बघा आपण पूर्ण गाड्यांची रांगची रांग सुट्रीपाळा या दिशेनं जाताना आपण बघत आहोत. तिथं काय चर्चा होते, काय सविस्तर बातचीत होते, हे बाबांची गाडी जय. एवढा लवाजमा सुट्रेपाळा या गावी तरी पहिल्यांदा जात असेल मला तरी वाटते. कारण की अभिलाल दादाचं उपोषण जेव्हापासून सुरू झालं तेव्हा शासन दरबारीकडून कुणी आलं नाही. परंतु आज प्रशिक्षणार्थी म्हणा, तुकाराम बाबा म्हणा, याच्या आधी चाकूरकर साहेब म्हणा, या सर्वांनी तिथं उपस्थिती दाखवली आणि अभिलाल दादाचं मनोबल वाढवण्याचं कार्य आज सुद्धा तुकाराम बाबा आणि इतर प्रशिक्षणार्थी असतील, अभिलाल दादांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करतील आणि नेमका काय चर्चा घडून येईल याचं सविस्तर विश्लेषण, सविस्तर लाईव्ह आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेअर केली नसेल त्यांनी जास्तीत जास्त ग्रुप शेअर करावी, जेणेकरून अभिलाल दादाचं जे काही मत आहे आणि तुकाराम बाबा त्यावर काय मत व्यक्त करतात, या सर्वांची दोघांची चर्चा काय होती ही चर्चा सर्वांनी ऐकणं गरजेचं आहे. जवळपास 700 किलोमीटरचा प्रवास करून तुकाराम बाबा आज सुट्रेपाळा या गावी दाखल होत आहेत. मध्ये बरेचसे प्रशिक्षणार्थी भेटले, ज्यांना ज्यांना शक्य झालं त्यांना सोबत घेऊन अभिलाल दादांच्या उपोषणास्थळी संख्याबळ वाढवण्यासाठी जो काही प्रयत्न तुकाराम बाबांनी केला, याच मूर्तिमंत उदाहरण आपण आपल्या लाईव्हच्या माध्यमातून बघत आहोत. सर्व प्रशिक्षणार्थी ज्यांना ज्यांना शक्य झालं त्यांनी सुट्रेपाळा या गावाची दिशा धरली व अभिलाल दादांच्या पाठिंब्यासाठी सर्वांनी तिथं तयारी दर्शवली. त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी अभिलाल दादा, आता आपण ज्या सरांच्या मोबाईल वरून लाईव्ह घेतलं, गणेश सर आहेत, त्या गणेश सरांनी याच्या आधी सुद्धा 2 ते 3 दिवस अभिलाल दादांच्या इथं उपोषणस्थळी तर जे आहेत प्रवीण सर परत एकदा सुट्रेपाळा या गावी जात आहेत. अभिलाल दादाच्या उपोषणस्थळी त्यांनी मुक्काम दिला. नंतर आज सुद्धा तुकाराम बाबा सोबत ते धुळे येथील सुट्रेपाळा या गावी जात आहेत. अभिलाल दादा तुकाराम बाबा व संपूर्ण ज्या जिल्ह्यातून ज्यांना ज्यांना असे सर्व प्रशिक्षणार्थी अभिलाल दादाच्या उपोषणस्थळी जात आहेत. अगदी काही मिनिटातच तुकाराम बाबा हे उपोषणस्थळी दाखल होणार आहेत. पाटील सरांनी कमेंट आलेली आहे, नेतृत्व आपलं काम करतंय बरोबर, पण प्रशिक्षणार्थी आहे त्या ठिकाणावर. मी विचारतो आजपर्यंत किती प्रशिक्षणार्थी गेले अभिलाल दादा देवरे यांचा सपोर्ट करायला? काही हरकत नाही, आपला परिवार आहे, ज्यांना ज्यांना शक्य झालं त्यांनी तिथं गेले, पाठिंबा दिला. अद्याप जे गेले नसतील त्यांना मी हात जोडून विनंती करतो की अभिलाल दादा देवरे यांच्या पाठिंब्यासाठी सर्वांनी जो काही दिवस ठरणार असेल, तुम्हाला जो शक्य असेल त्या दिवसात तुम्ही तिथे जायला पाहिजे. अभिलाल दादा काही एकट्यासाठी लढत नाही आहे.
एक चांगला उत्तम निर्णय घेतील. सर्वांच्या सूचना आपण पोहोचवण्याचं कार्य करूया. नेतृत्वाला जे काही भेटेल ते त्या त्यांच्या पद्धतीने करतील. काही हरकत नाही. त्यांना जास्त काही बोलू नाही शकत. ते त्यांच्या पद्धतीने लढाई लढत आहे. काही हरकत नाही. त्यांचा मार्ग कदाचित वेगळा असू शकतो. आपण त्यांना नाही कदाचित ते आपल्याला नाही समजून घेतील. आपण त्यांना नाही समजून काहीतरी चालू होईल. काय चित्रपडा या गावी आगमन झालेलं आहे. गाड्या पुढे घ्या साईड सुद्धा बरेचसे प्रशिक्षणार्थी थांबून आहे. तुकाराम बाबा आता तिथं बाईक वरतून खाली उतरलेले आहेत आणि तिथे गाड्या एका साईडला लावायचं सांगितलेलं आहे. त्या माध्यमातून आता सर्व टीम जे आहे अभिलाल दादाच्या उपोषण स्थळी मंदिरावरती जे अभिलाल दादा बसलेले आहेत त्यांच्या उपोषण स्थळी सर्वजण जाणार आहे. आता पोहोचले, गावामध्ये पोहोचले, सुट्रेपाळा या गावी पोहोचलेले आहेत. एक 2-3 मिनिटात अशी मी तुम्हाला विनंती करतो. शेकडो प्रशिक्षणार्थी सुट्रेपाळा या गावी एकत्र झालेले आपण बघत आहोत. बाबांना जे जे भेटले त्यांना सोबत घेऊन तुकाराम बाबा त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. नंदुरबारचे अध्यक्ष व महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष निलेश वसावे सर आहेत. हे सुद्धा तिथं आपल्या टीम सोबत हजर झालेले आहेत किंवा होणार आहे. याबद्दल तिथं हजर झालेले आहेत. प्रमाणे जे चालावं शेकडो प्रशिक्षणार्थी तुकाराम बाबा जिथं थांबलेले आहेत तिथं गोळा होत आहेत, एकत्र होत आहेत. दोन्ही पण दोन्ही सर पण हॅलो काय झालं? सर्व खऱ्या अर्थानं अतिशय आश्वासक अशा पद्धतीचा निर्णय दोन्ही नेतृत्वाने घेतलेला आहे. दोन्ही सर्वांनी तुकाराम बाबा आणि होते विजन चॅनलच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांनी गरजेचं आहे आणि शांत मनानं ऐकून घ्या. कारण की एक प्रशिक्षणार्थी म्हणून अभिलाल दादा गेल्या 14-15 दिवस माननीय दादा उपोषणला बसलेले आहेत. त्याच ठिकाणी आम्ही आता सर्व प्रशिक्षणार्थी एकत्र होतोय आणि या ठिकाणी जर परिस्थिती पाहता जर बघितली तर मोठ्या संख्येनं प्रशिक्षणार्थी या ठिकाणी उपस्थित होतात सध्याच्या घडीला. आणि हॅलो निर्णय काय लागेल काय होईल तो माहित नाही, पण दादाने भेटल्याच्या नंतरच काय गोष्टी कळतील. आपण आपल्या माध्यमातून सातत्यपूर्वक चॅनलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी वारंवार प्रत्येक वेळेस आमच्या व्यथा सरकार दरबार मांडण्याचं काम आपण आपल्या माध्यमातून करतात. तुमच्या मनात आभार. दुसरी एक या ठिकाणी गोष्ट सांगायला मला बरं वाटेल की आज आपल्याला जर बघितलं तर आपण ज्या अनुषंगाने वाटचाल करतोय की ज्या जिल्ह्यामध्ये आपण वावरत की तिथं जी इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे किंवा प्रेस मीडिया आहे यांनी देखील ह्या गोष्टीची दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे. 14 दिवस झाले ना, 15वा दिवस आहे अन्न त्याग उपोषण या ठिकाणी दादा करतात आणि हा खूप मोठा विषय आहे सर. आता बघता बघता 15 ते 20 दिवस मला काही वेळ लागत नाही. म्हणजे गांधीजींचा देखील जे क्रम आहे तो देखील या ठिकाणी एक प्रशिक्षणार्थी मोडण्याचे वाटेवरती सध्याच्या घडलेला आहे. म्हणजे आपल्याला माझी विनंती आहे की आपल्या माध्यमातून प्रशासकाने पण येणाऱ्या काळामध्ये जर दखल नाही घेतली तर एक मोठ्या पद्धतीनं पूर्ण महाराष्ट्रभर राज्यभर दादाच्या माध्यमातून एक वेगळं आंदोलन या ठिकाणी उभा एक
अर्धा 1 किलोमीटरच्या या ठिकाणी प्रशिक्षणार्थी उपस्थित आहेत, अजून येणार आहेत आणि पुढील दिवसात काय सांगणार. मोबाईल 4G आहे, आपण एखाद्या फायदेशीर मोबाईल वरून कनेक्ट करू का? हा, म्हणजे तुमचा इथे बी प्रॉब्लेम झाला का? जीआर वाले काम झालं द्यायची भावना नाही. 5G कोणाचा मोबाईल असेल द्या. तुमचं वैयक्तिक घरगुती भांडण असेल ना, तुम्ही आमच्यावर राग काढा. सर आम्ही जिथं आहे तिथं 4G मध्ये आहे सर. अजून थोडा वेळ गेला की 2G मध्ये जाऊ शकतो. 2G मध्ये आमचं भागलं तर ठीक आहे. इकडे सगळे प्रशिक्षणार्थी बघू शकता तुम्ही, मोठ्या संख्येने सगळे प्रशिक्षणार्थी गाड्या वागे स्वतः उपस्थित आहेत. हे नाशिकवरून आले आहेत, दादा नाशिकवरून आलेले आहेत, हे दादा आलेले आहेत, जळगाववरून आले आहेत. अजून कोणाला बघा, हे जळगाववरून आलेत बघा, मोटरसायकलवरून जळगाववरून आले आहेत. प्रत्येक जिल्ह्यातून, कोल्हापूरवरून पण आलेले आहेत, सांगलीवरून पण आलेले आहेत, धाराशिववरून आलेले आहेत. प्रत्येक जिल्ह्यातून प्रशिक्षणार्थी पाठिंबा देण्यासाठी प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित. हे प्रतिनिधी गावात असतील आणि त्या ठिकाणी पुन्हा एक मशाल पेटवतील आणि पुन्हा त्या पद्धतीने झोल या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल. निपुल बाळासागरे सर झोपले का? नाही. हो सर. बोला, योगेश सर आहेत. हे सातत्यपूर्वक आहेत, जिहुला पण होते आणि इथे बी नशिबाला आले आमच्या. म्हणलं आता नाही, नाराज होऊ देत नाही सर. मी नाराज कोणाला होऊ देत नाही सर. ठाकूरकर साहेब होऊ देत नाही सर. तुम्हाला काय प्रशिक्षणार्थी परिवार खूपच कालपासून खरं आहे हे साहेब बोलले. आज पण एक सर वाईट काय गोष्ट वाटते की तब्बल 15 दिवसाचा कार्यकाळ या ठिकाणी जातोय. एक प्रशिक्षणार्थी आपल्या लढाईसाठी एका ठिकाणी एकाच ठिकाणी बसून आहे, सुद्धा आहे, एका मंदिरामध्ये बसून आहेत आणि खूप मोठा त्याग आहे सर या पाठी. तो त्याग कुठेतरी सरकार जर दादा किती त्यावरती पुढचा निर्णय असेल. मोबाईल दाखवा जरा, कोणतरी ऊर्जा पाहिजे बघा. बोला. मी दीपाली बोडके, नाशिक जिल्हाध्यक्ष. आज अभिलाल देवरे दादांना 15 दिवस झाले उपोषण करतायत, पण त्यांची सरकारने अजूनही दखल घेतलेली नाहीये. आणि जसं आम्हाला कळलं की बाबा त्यांना भेट देण्यासाठी येत आहे, तर आम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं जास्तीत जास्त संख्येने सगळ्यांना आवाहन केलं की बाबा येते, आपण पण येऊ. प्रतिनिधी या नात्याने, प्रशिक्षणार्थी या नात्याने अभिलाल देवरे यांना साथ द्यायला, सपोर्ट करायला, की जेणेकरून त्यांचा लढा तीव्र होईल, सरकारला लवकर जाग येऊन आपल्या बाजूने काहीतरी जीआर लवकरात लवकर निघेल. नक्कीच ताई, दीपाली ताई, आपण प्रत्येक आंदोलनस्थळी उपस्थित असता. आम्ही तुम्ही त्यांना सांगा दत्तपूर भागामध्ये प्रत्येक शेवटच्या टोकापर्यंत गाव आहेत त्या ठिकाणी तुम्ही करता. जवळपास नाशिक ते धुळे सांगतो कसं करायचं. तुम्ही चालू केलं का अजून? किती किलोमीटर अंतर आहे नाशिक ते? 200 किलोमीटर. नक्कीच आपण पाठिंबा देण्यासाठी आपला एकच उद्देश, आपल्या सर्वांचा प्रशिक्षणार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे. नक्कीच ताई, आपली जी तळमळ आहे आणि आपल्याला रोजगार मिळावा हेच अंतिम ध्येय ठेवून आपण प्रत्येक आंदोलनस्थळी उपस्थित असता. सर्वजण सुद्धा असतात, जे घरी असतील आजपर्यंत त्यांनी सुद्धा या मुंबईला नाही येणार. मी मुंबईला येणार आहे. बाबांनी मी स्पष्ट सांगितले मी मुंबईला नाही येणार, कारण मुंबईला 5 वाजल्यानंतर आम्ही ढकलून दिलं जातं. आमची कोणी तिथे दखल घेतली नाही आणि आम्हाला ते दिली जातं, पण आमच्या बाबांना सुद्धा जेलमध्ये टाकलं जातं. त्याच्यामुळे आम्हाला तो प्रकार पुन्हा घडवायचा नाहीये. काय हरकत नाही, तो पुढचा विषय आपण नंतर पुढचं आंदोलन नाशिकला घ्यायचंय. आम्ही बाबांना पुढची दिशा नाशिक ठरवा मेन पॉइंटला येतो आणि नाशिक मध्ये सगळे प्रशिक्षणार्थी येणार. नंदुरबार सगळा जिल्हा येणार आहे. नंदुरबार सगळा जिल्हा नाशिक या ठिकाणी सर निलेश सरांचं आगमन झालं आहे त्यांचं.
तर दार उडून महाराष्ट्राचे तिकडे आपले पुढे तिकडे नगराध्यक्ष जे आहेत तिकडे नंदुरबारचे म्हणजे या संख्याबळ या या असणारे अध्यक्ष असे निलेश वसावे सर व त्यांची टीम जी आहे ही नंदुरबार वरून सुट्रेपाडा या गावी धुळे हो सर, चालू आहे जिल्ह्यात चालू आहे. निलेश सरांचं आपल्या चॅनलच्या या परिवारातर्फे या सर, निलेश सर. मागशी राहू दे गाडीत डिकीत हा. ए पिंटू आणला का बोल इकडे ते कुठे घेतलं? चालेल ठीक आहे. चालेल. चला काय आवाज स्वागत करा नवीन काय सर काय आपण जेवढं आवाज करायचं तेवढं कमी आहे. अरे मला निलेश सातशे काय आवाज आले जरा महाराष्ट्रात अशी ओळख निर्माण केलेली आहे. आम्ही तुमच्या भेट जवळ असं वाटलं मला हे नंदुरबारला आहेत 80 किलोमीटर अंतर आहे ते आता मी 700 किलोमीटर आलो म्हणजे मी जवळ आहे असं मला पुन्हा एकदा या ठिकाणी वाटतंय. चल पिंटू जरा पुढे जातो ते गोष्टी तिकडं मोबाईल जोडे आहे ना एकदम पुढे जातो. हो निलेश सर निलेश सर एकदम पुढे जातात मंदिरापाशी जातात. लवकर मंदिर या कठीण परिस्थितीत अभिलाल दादा देवरे हे उपोषणाला बसलेले आहेत. खरोखर त्यांची जी तळमळ आहे ही वाखाणण्याजोगी आहे. न्याय मिळेल अथवा ना मिळेल हा दुसरा विषय आहे. परंतु प्रशिक्षणासाठी लढतोय ही खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे. हे बघा एवढ्या दुधाच्या पाण्यातून सर्व प्रशिक्षणार्थी नेतृत्व म्हणून तुकाराम बाबा हे काही तिथे जात आहेत आणि माझ्या विचाराने सर्वात जास्त गर्दी असलेला आजचा दिवस बघायला मिळत आहे. एवढी गर्दी अद्याप अभियान दादाच्या उपोषणाला झाली नव्हती. खालूनच पाण्यातून एवढे प्रशिक्षणार्थी सर्व अभिलाल दादाच्या उपोषणस्थळी जात आहे. रांगची रांग लागलेली आपण बघत आहोत. काढून घ्यावं लागेल. शेकडो प्रशिक्षणार्थ्यांची रांगची रांग अभिलाल दादाच्या उपोषणस्थळी जाण्यासाठी आपण बघत आहोत. दिसेल तिकडून पाण्यातून वाट काढत हे प्रशिक्षणार्थी अभिलाल दादाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत. आज मंदिर पूर्ण पॅक होईल असं मला वाटते. पूर्ण गर्दीच्या गर्दी काही हरकत नाही. त्यांना जेव्हा जिथं शक्य वाटलं तेव्हा तिथं त्यांनी आंदोलन ठेवलं. प्रत्येक ठिकाणी स्टेजचा खर्च असतो, काही असतो. हे पण अडचणी असू शकतात. प्रत्येक वेळेस त्यांना दोषी ठरवता कामा नये. ते लढत आहेत हेच महत्वाचं आहे. कुठं लढत आहेत, कसे लढत आहेत यावर जर आज 14-15 दिवस झाले मी तरी या विषयावर जास्त बोलायची माझी इच्छा नाही आहे. आणि आपण सुद्धा त्यांना असं बोलू नये. जी काही आहे परिस्थिती ठीक आहे. त्यांना जशी हँडल करता येईल तशी त्यांनी केली. काही हरकत नाही. प्रवीण सर थोडं जवळ जा. प्रवीण सर थोडं जवळ जा. म्हणजे आवाज क्लिअर येईल. दोन तुकाराम बाबा व अभिनव दादा यांचा आवाज क्लिअर येईल. थोडं जवळ जाऊन आपण शूट घेऊया.
चालेल. तुकाराम बाबा आहेत. पाणीपुरीचं पाणी प्रशिक्षणार्थींना कायम रोजगार मिळावा यासाठी 25 ऑगस्ट पासून आदर्श मल्हार यांच्या अध्यक्ष अभिलाल दादा देवरे 10 वर्षाचा मुलगा राजेशला घेऊन 14 वर्षाची मुलगी भाग्यश्री धर्मपत्नी कविताचा कुंकू पुसून आई आसाताई आणि बहीण पवित्राबाई यांना घेऊन अखंड 15 दिवसापासून इथं बसतो. आज साधू संतांचा पाय या उपोषणा ठिकाणी बांधला. तुकाराम बाबांनी शक्ती प्रदर्शन करून आज तरुणांना रोजगार मिळावा यासाठी इथपर्यंत पोहोचले. म्हणून त्यांचं अभिलाल देवरेच्या वतीने आणि सर्वांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. तरुणांना रोजगार मिळायला पाहिजे. सर्व धर्म समभाव संविधानिक शब्दावर पदावर असताना देशाचे प्रधानमंत्री स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी 3.5 कोटी तरुणांना रोजगार देतो असे भाष्य करतात. तो आमच्यासाठी जे आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमचे लाडके मामा एकनाथ शिंदे साहेब, दुसरे मामा देवेंद्र फडणवीस साहेब, मंगलप्रभात बोरा आणि अजितदादा पवार 10 लाख तरुणांना रोजगार देतो. संविधानिक पदावर केलेला शब्द आमच्यासाठी जिया आहे. भारतीय राज्यघटनेच्या आधारावर कलम क्रमांक 14, 16, 19, 21, 21, 23, 39, 41 या कलमांच्या आधारावर आणि 1947च्या कामगार कायदा यांच्या आधारावर अभिलाल देवरे 15 दिवसापासून अन्नत्याग करत आहेत. या अन्नत्याग उपोषणाच्या ठिकाणी माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ उपस्थित आहेत. धुळे जिल्ह्याचे आयुक्त यांना संविधानिक पत्र समजलं नाही. माझ्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाही. ते संवेदनशील आहेत. त्यांनी विभागीय आयुक्त संभाजी साहेब यांच्या पत्र माझं पूर्ण करून दिलं. त्यांनी मला विनंती केली की दादा तुम्ही उपोषण थांबवा. तुमचा शिफारस आम्ही तुमचा पत्र वरती पाठवलं. परंतु शासनाने माझी दखल घेतली नाही. 4 तारखेच्या दिवशी मला संविधानिक पदावर असणारे आयुक्त साहेबांनी लेखी उत्तर दिलं. ते पत्र असं की 11 महिन्यानंतर आम्ही काही देऊ शकत नाही. त्यांचं पत्र अतिशय बरोबर, पण त्यांना संविधान आणि आमच्या मागण्या समजल्या नसतात. कारण आज माझी मागणी आहे रोजगाराची आणि त्यांना भरम आहे मुदतवाढीची. म्हणून त्यांना सांगतो, राज्याचे मुख्यमंत्री महोदयांना सांगतो की तुम्हाला जरी संविधान मान्य असेल तर आम्हाला आमचं संविधानिक भाषेत पत्र द्या. तुम्हाला संविधान वाचता येत नसेल, तुम्हाला राज्य चालवता येत नसेल तर तुम्ही प्रत्यक्षात जाऊन अभ्यास करावा.
एखाद्या वकिलाचा सल्ला घ्यावा, तज्ञाचा सल्ला घ्यावा आणि मग आदिलाल दादांना उत्तर द्यावं, एवढीच माझी मागणी आहे. वयाच्या 34व्या वर्षी अन्न त्याग 15 दिवस उपोषण करणारा जगातला पहिला तरुण आहे. तो राज्य घटनेच्या आधारावर उपोषण करतो. स्वतःच्या संघटनेचा आधार घेऊन गावाचा ग्रामपंचायत पासून तर राष्ट्रपतीपर्यंत निवेदन दिले. राज्याचे मंत्री महोदयांना निवेदन दिलं, प्रधानमंत्र्यांना निवेदन दिलं, सर्वोच्च न्यायमूर्तींना कलेक्टर साहेबांच्या मार्फत निवेदन दिलं. तरी सुद्धा 15 दिवसापासून राष्ट्रपती ताई साहेबांना, प्रधानमंत्रींना, सर्वोच्च न्यायमूर्तींना आणि राज्याचे मुख्यमंत्री माझे लाडके मामा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, मंगलप्रभात लोढा आणि आपल्या खात्याचे मी ज्या ठिकाणी काम केलं, शिक्षण खातं, जिल्हा परिषद शाळेत मी 334 दिवस काम केलं आणि 334 दिवस काम करण्यासाठी माझ्या रुजू आदेशवरती मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे शिक्षण विभागाचे जिल्हा परिषदेचे अधिकारी आहेत, त्यांच्या सहीशी मला रोजगार 11 महिने प्रशिक्षण दिलं. तरी त्यांना संविधान वाचता येत नसेल किंवा समजत नसेल असं मला कुठेतरी शंका निर्माण होत. हा प्रश्नचिन्ह. म्हणून त्यांनी परदेशातून एखादा वकील आणावं आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. शासन म्हणतं रोजगार कसा द्यावा, पण आदिलाल म्हणतो रोजगार संवैधानिक पद्धतीने द्यावा. शासन म्हणतो रोजगार कशा स्वरूपाने उपलब्ध करून द्यावा, पण आदिलाल म्हणतो रोजगार तुम्ही संविधानाच्या आधारावरच उपलब्ध करून द्यावा. आणि तो संविधानाचा आधार म्हणजे जर समजा माझ्या देशावर इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं, बरोबर आहे, 150 वर्ष राज्य केलं आणि 150 वर्ष राज्य करून तर माझ्या देशाच्या महापुरुषांनी आंदोलन केले, उपोषण केले आणि आंदोलन आणि उपोषण करून माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळू शकतो. महात्मा गांधींनी उपोषण केलं आणि तुमच्या सारख्या सर्व महापुरुषांनी सर्वांनी महात्मा गांधींना सपोर्ट केला, म्हणून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळू शकतो. जर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी इंग्रजांनी जर उपोषण केलं असतं, आंदोलन केलं असतं किंवा शेजारी कोणीतरी उपोषण केलं असतं, हे माझे मित्र आहेत किंवा माझे भाऊ आहेत आणि यांनी जर उपोषण केलं असतं तर मला स्वातंत्र्य मिळालं असता का? नाही. तर उपोषण आंदोलन त्याच व्यक्तीला मान्य होतं की ज्याला स्वतःला गरज आहे. आपल्या जेवढे स्वतः प्रशिक्षणार्थी आहे, म्हणून ह्या प्रशिक्षणार्थ्यांनी केलेलं उपोषण आंदोलन जर शासनाने दखल घेतली नाही तर आपल्याला कोर्ट सुद्धा न्याय देऊ शकतं, हे पण संवैधानिक पद्धती. म्हणून 1947च्या दिवशी जो झालेला कायदा, तो कायद्याने आपल्याला नोकरी मिळू शकते, हा माझा दावा आहे. 1947चा कायदा तो कामगार कायदा आणि तो कायदा मी 334 दिवस रेग्युलर वर्ग शिक्षक म्हणून एका तिसरीचा वर्ग सांभाळलं. मला मानधन 10 रुपये दिलं आणि सगळ्या गोष्टीची जबाबदारी दिल्यानंतर कलम क्रमांक 14 मध्ये समानतेचा हक्क, कलम 16 मध्ये सार्वजनिक रोजगाराची समान संधी, कलम 19 मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य, कलम 19 मध्ये शांततामय येण्याचा आम्हाला अधिकार आहे, कलम 19 मध्ये व्यवसाय स्वातंत्र्य, कलम 21 मध्ये जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्य आणि कलम 21 म्हणतं तर शिक्षणाचा आम्हाला अधिकार आहे. प्रश्न इथं निर्माण
आतापर्यंत या राज्यात एकच अशी आस्थापना आहे, तर ती आस्थापना म्हणजे तांडा आणि वाडी वस्ती या शाळेमध्ये तरुणांना 12वी आणि पदवीधर असताना पोस्टाद्वारे शिक्षण दिलं, त्यांना रोजगार दिला, बरोबर आहे. आणि त्यांना रोजगार दिला तो कायदा सुद्धा आपल्याला लागू होतो, मान्य आहे तुम्हाला. आणि आपल्याला सुद्धा आपल्या तांत्रिक अडचणी असता तरी आपण शिक्षण घेऊ शकतो आणि आपल्याला त्या आस्थापना रोजगार मिळू शकतो. काँग्रेस शासन काळात त्या तरुणांना रोजगार दिला, याचं उदाहरण शेजारी आपल्या शेजारी कोणीतरी दुसऱ्या एखादा धर्माचा मुलगा असेल, तो अनाथ झाला असेल आणि त्याला आदिलाल देवडेने दत्तक घेतला. आणि मला एक मुलगा म्हणजे राजेश, माझ्याकडे 10 एकर जमीन आहे. माझ्या मुलाला आणि तो दत्तक घेतलेला मुलाला किती देऊ मी? समान. म्हणजे मी त्याला समान हक्क, त्याला 5 एकर जमीन देऊ शकतो. मग मी जन्माला कुठं आलो? जिल्हा परिषद शाळेत प्रशिक्षण घेतो, जिल्हा परिषद शाळेत. मग मला तो हक्क मिळेल की नाही? मिळेल. आणि जर शिक्षण कमी असलं तरी मला शिक्षण मिळू शकतं. कलम क्रमांक 23 म्हणते, काय म्हणते कलम क्रमांक 23? बळजबरी मजुरीयुक्त बंदी. शासन आम्हाला बंदी घालू शकत नाही, कारण शासनाला रोजगार उपलब्ध करून देणं हे शासनाचं कर्तव्य आहे. जर 6 दिवस जरी शेळी, मेंढी, बकरी याचं प्रशिक्षण घेतलं तरी त्यांना शेळी मेंढी द्यावं लागतात. मी 334 दिवस अखंड प्रशिक्षण घेतलं तर मला द्यावं लागेल की नाही? द्यावं लागेल. आता 36 पैकी 35 जिल्ह्यांचा उन्हाळी ब्रेक झाला. आगल्या तेवढ्यामुळे धुळे जिल्हा रेग्युलर आहे, बरोबर आहे. परंतु संपूर्ण राज्याला एकत्र आणण्याची ताकद या संविधानामध्ये, याचं जिवंत उदाहरण म्हणजे मी आहे देवेंद्र फडणवीसांचा जावई आणि मी खून केला एका गरीबाच्या मुलाचा. परंतु मुख्यमंत्र्यांचा जावई असल्यामुळे मला शासनाने काय केलं? वाचवलं. आणि हा भाऊ आहे गरीबाचा मुलगा, हा गुजरात मध्ये राहतो आणि याने खून केला मोदी साहेबांचा जावईचा. मला ज्या कायद्याने वाचवलं, मी महाराष्ट्रात आणि गुजरात मध्ये, त्या कलमनुसार याला पण वाचू शकतो, हो ना? हो. म्हणजे आपल्या देशात काय आहे? संविधान. आपल्या देशात संविधान आहे. मी आता आहे प्रशिक्षणात. मला जरी या कायद्यानुसार नोकरी भेटली तर 1,34,000 तरुणांना मिळेल की नाही? मिळेल. म्हणजे शासन कलम क्रमांक 23 या कायद्यानुसार बळजबरी मजुरी विरुद्ध बंदी घालू शकत नाही. आणि कलम क्रमांक 39 आणि 41 म्हणते समान कामास समान वेतन. समान कामास म्हणजे मी आता 3रीचा वर्ग शिक्षक म्हणून वर्ग सामान्य म्हणून, आणि ते पण कोणाच्या नावाचं? मुख्याध्यापकांच्या नावाचं. मुख्याध्यापकांच्या नावाचा जो वर्ग आहे तर ते मी 11 महिने सातत्याने सापडला आहे. मुख्याध्यापकांनी मला सही शिक्का दिलेला आहे आणि वर्ग शिक्षक म्हणून आदिलाल चिंतामण देवरी हे माझं, म्हणून मला तो कायदा लागू होईल. समान कामास समान वेतन आणि रोजगाराची हमी. जर शासन मला नोकरी दिली नाही, मी त्याच्याकडे भीक मागणार नाही. मी न्यायालयात हक्क मागेल आणि हक्क मागण्यासाठी कोण साथ देईल मला? संविधान. आणि दुसरा कोण देईल? कोण देईल?
कोणाकोणाला नोकरीची गरज आहे? संविधान 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 भारत माता की भारत माता की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आपण उठणार तोपर्यंत आपण उठणार. ज्याला नोकरीची गरज आहे त्यांनी संविधानावर विश्वास ठेवा. आज आपल्या जवळ अभिलाल दादा आहे, आपल्या जवळ तुकाराम बाबा आहेत, आपल्या जवळ चाकूरकर साहेब आहेत, सगळे नेतृत्व आहे. नोकरीची गरज कोणाला आहे? प्रशिक्षणार्थ्यांना. त्यांचं बळपण आहे, त्यांचं बळपण आहे, ते आपल्याला साथ देत आहे. परंतु माझ्या प्रशिक्षणार्थ्यांना नोकरीची गरज आहे की नाही हा प्रश्नचिन्ह निर्माण. म्हणून मित्रांनो, आपल्याला जर नोकरी पाहिजे असेल तर त्याच्यासाठी आपण एकच गोष्ट करू शकतो, ती गोष्ट म्हणजे एकत्र राहणं. शासनाने नोकरी दिली नाही दिली, पण त्यांचा आपल्याला कागद महत्वाचा आहे. तुम्ही द्या किंवा नका द्या, आणि द्या किंवा नका द्या असा जर आपल्याला कागद भेटला तरी आपल्याला ते कोर्टामध्ये सादर करता येऊ शकतो. आज नाही नाही पण मला स्लाइड द्या ना. मला नाही जरा मोबाईल इकडे घ्या ना. हो घेतली. पुढे जाऊ लाईव्ह चालू आहे. असं करू असं नाही व्हॅल्यू तर येऊ द्या पहिले. हॅलो, हा येते. पेशंटला सांगून ठेवा सुट्रे पाडायला आधी. हो येऊ दे, तेव्हा अजून टाइम आहे याचा. मॅडम एक दिवस नस चढली मला. डॉक्टरांना पोलिसांनी फोन केला. 136 BP आहे. पेशंट पहिलेपासून हायपरटेन्सिव्ह आहे. जास्त आहे. बीपी त्यांचं पहिलेपासून जास्त आहे. जास्त म्हणजे बीपी जास्त असल्यामुळे त्यांना त्याच्यात सलाईन नाही लावतात. मॅडम त्यांना पहिले सांगतो तो बीपीचे टॅबलेट. मॅडम मी पहिल्या दिवसापासून सांगते मला सलाईन लावा. मरेल ना. मी तरुण आहे. रोज येतो कधी कधी येतात. मी 24 तास इथे 24 तास डॉक्टरांची लाईटची मागणी कलेक्टर साहेबांनी तुम्ही स्वतःला टोचून या डॉक्टरांना ओपन करून काहीच नाही करायचं. परंतु इथे डॉक्टर
थोडी जागा मोकळी ठेवा, चेकअप करू द्या व्यवस्थित. काय व्हिडिओ करायचं करून घ्या ना. लाईव्ह चालू आहे, ठीक आहे ना. एक दोन जण थांबा. मॅडम ताप पण आहे मला. फोटो काढ. फोटो घ्या. आणि याचा काढला का BSL चा? नॉर्मल एक जास्त नॉर्मल. तुम्ही त्यांना हवा लावू द्या बाजूला. गर्दी आहे ना, कमी करा त्यांना. शर्ट वरती करा. वरती करा. फिवर नाही येत त्यांना, त्यांना गरम होतं. तुम्ही सगळ्यांनी साईडला होता, ते पांघरू पण नका, नाही तर तुमचं बॉडी टेम्परेचर वाढेल. फिवर नाहीये दादा, ते काय तुमचं फिवर सगळ्यात जास्त इथे असतो, नंतर इथे कळतो. तुमचं हे नॉर्मल, तुम्ही पांघरल्यामुळे तुमचं बॉडीचं टेम्परेचर वाढतं. ते मोकळ करून घ्या सगळं, त्यांना हवं नसतं. मला फक्त शक्तीचे लावा, लावू नका. सर निलेश सर, हा बोला. नाही बसतो ते बरं आहे, शिकून बसतो नाही बसतो काय आज सूत्रेपाडा येथे आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडिया मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य जगातील अनंत आरोग्य समाधान आमरण उपोषण चालू आहे. ते अभिलाष दादांच्या नेतृत्वात या उपोषण स्थळी आज सांगली आदरणीय बाबा तुकाराम बाबा महाराज हे नेहमी प्रशिक्षणार्थींसाठी लढा देत राहतात, आंदोलन उपोषण करत असतात. या उपोषण स्थळी मॅडमशी बोलतो एक आदरणीय तुकाराम बाबा हे उपोषण स्थळी उपस्थित झाले आहेत. आता जी मेडिकलची टीम आली होती मॅडम, डॉक्टर मॅडम, हॅलो हॅलो डॉक्टर मॅडम, म्हणजे यांचं असंही सांगायचं आहे की रोज येऊन चेक करत नाही. प्रत्येक टायमाला उपोषणाला बसले असेल संविधान कायद्यानुसार चाललेल्या उपोषणाला, तर 2 टायमाची प्रेझेंटी 2 टायमाला चेक करणे किंवा दिवसातून एकदा चेक करणे गरजेचं आहे. कारण की 14 दिवस झाले, 5 दिवस चेकअप लागले 15 दिवसामध्ये मॅडम. 15 दिवसामध्ये तुम्ही 5 दिवस चेकअपला येणार नाही, शासकीय जबाबदारी कसं काय पाडणार तुम्ही? हा प्रशिक्षणार्थीसाठी लढा देणारा माणूस मारेल तेव्हा चेक करणार का तुम्ही? बरोबर की नाही? प्रत्येक दिवस तुम्ही इथं आंदोलन उपोषण चालू आहे आणि संविधान कायद्यानुसार चाललेल्या उपोषणाला जर तुम्ही समर्थन देत नसेल, तुम्ही पण ज्या पदावर आहे ते संविधान कायद्याच्या पदावर, बरोबर? तर शासकीय जी टीम आहे त्यांना विनंती करतो की आजपासून जरी आंदोलन कंटिन्यू जरी राहिलं, जोपर्यंत प्रशिक्षणार्थ्यांना न्याय भेटत नाही तोपर्यंत इथून अभिलाष दादा देवरे हे होणार नाही. म्हणून प्रत्येक टायमाला, सकाळच्या टाइम असेल तर संध्याकाळच्या टाइम असेल, प्रत्येक टायमाला हे आरोग्याचे जे अधिकारी आणि येऊन या उपोषणधारकांचं तब्येतीचे हाल चेक करणे हे महत्वाचे विषय आहेत. सांगलीला जेव्हा उपोषण चालू होतं बाबांच्या नेतृत्वात, तिथले जी आरोग्याची टीम होती तर 2 वेळा चेक करायला यायचे आणि इथं 14 दिवस आंदोलन चालू झालंय, तर फक्त 15 दिवसाचं आंदोलन चालू आहे, तर 5 दिवस चेक करायला त्याची सिग्नेचर सुद्धा आता बोलतोय. मग सारखं तब्येतीनुसार हेल्थनुसार पण दखल घेत नाही आणि रोजगारच्या या गोष्टीवर सुद्धा दखल घेत नाही. इथंच आपल्याला कळून येतं की शासनाच्या प्रशिक्षणावर किती लक्ष आहे. जो नेतृत्व आपल्या प्रशिक्षणार्थ्यांना न्यायासाठी इथं लढायला बसला आहे त्या नेत्यामध्ये तब्येतची पण पडलेली, जीवाचीही पडलेली नाही. शासकीय नियमानुसार त्यांना देखील निवेदन दिले आहे. शासकीय नियमानुसार हे आरोग्याचे अधिकारी ते संबंधित उपोषणधारकांचे हाल आणि ते तब्येतीचे चेक करायला पाहिजे. ते पूर्णतः वेळेवर होत नाही. म्हणून अशा आरोग्याच्या कार्याला व अशा अधिकाऱ्यांचे पण आपण त्या निषेध करायला पाहिजे की नाही? दोघी पण मॅडमांना सांगतो, आज जसं तुम्ही नदीमधून उतरून तिथं आलाय तर रोज नदीमधून उतरून या, कारण की आमची पोटा पाण्याची गोष्ट आहे, बरोबर? आज आम्ही रस्त्यावर उपोषणावर अन्न पाणी त्या करून इथं बसलो आहे. एवढ्या लांबून महाराष्ट्राचे प्रशिक्षणार्थी जरी किती का असे ना, पण महाराष्ट्रामधून संपूर्ण 36 जिल्ह्यामधून
2-2, 3-3 लोक इथं उपस्थित आहेत. नाही करता इथं 200 ते 300 लोक या प्रशिक्षणार्थी इतके लांब असलेले सुट्रेपाडा धुळे जिल्ह्यातील एक ग्रामीण भागात असलेले सुट्रेपाडा तिथं आपल्याला दादा देवरे साहेब हे आंदोलन उपोषणाला बसले आहे आणि त्या उपोषणाला चालू उपोषणाला असलेल्या शासन कोणतीही दखल घेत नाही साहजिक आपल्याला दिसत आहे. मॅडमांना विचारलं तर किती दिवस येते म्हणे मध्ये मध्ये येऊन गेलेले मध्ये मध्येचे विषय राहत नाही. संविधानिक कायद्याने लढत असलेल्या माणसाला प्रत्येक कामाला दखल घेणे हे आवश्यक आहे. तर आज हे विनंती आहे मॅडम जे आरोग्य अधिकारी आहे तर आजपासून असेल की येणाऱ्या काही दिवसापासून उपोषण चालू प्रत्येक कामाला इथं उपोषणाला जो आंदोलनासाठी लढत आहे प्रशिक्षणाच्या न्यायासाठी लढत आहे त्यांना तब्येतीच्या पूर्ण 2 वेळच्या टाइमचे नियोजन करणे हे तुमचं कर्तव्य आहे आणि संविधान बाबांच्या नियोजनानुसार तुम्हाला दिल्या त्या हिशोबाने तुम्ही इथं त्यांची दखल घेणे गरजेचं आहे. आणि ज्या ऑफिसच्या समोर तुम्ही काम करता त्याच ऑफिसच्या समोर आम्ही आंदोलन करू. आमचे प्रशिक्षणार्थी 1,00,000 प्रशिक्षणार्थी महाराष्ट्रामध्ये आहे. आंदोलन करायला प्रत्येक डिपार्टमेंटच्या समोर आम्ही लोक उभं करू शकतो. धुळे जिल्हा असो की कोणताही जिल्हा असो आरोग्य अधिकारी असो की प्राथमिक शिक्षण अधिकारी असो की मुख्य कार्यकारी अधिकारी की सहाय्यक आयुक्त साहेब असो किंवा कलेक्टर साहेब असो प्रत्येक डिपार्टमेंटच्या लोकांना जागरूक करण्यासाठी आज आपण महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांना त्या संबंधित ऑफिसच्या समोर आपण उभं करू शकतो. म्हणून प्रशिक्षणार्थी जागृत आहे आंदोलन उपोषणधारक जागृत आहेत तर अधिकाऱ्यांनी जागृत होणे गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही. आज जसं आपण इथं इतका प्रवास करून इथेही जरी असेल पण जो आंदोलन उपोषणाचा जो असलेला आहे साहेबांना नसाच्या इथं इथं पोटाला त्यांना दुखायचे पेय आणि खूप जास्त त्रास होतोय. नासवर नस चढलेली होती पोलीस साहेबांचे नसवर नस चढले पोटाच्या इथं पोलिसांनी सांगितलं तरी आरोग्य अधिकारी इथे आले तपासणीसाठी आले. मग किती मोठा चुकीच्या गोष्टी आहेत. बरोबर की नाही. बाबा 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 विनंती आहे त्यांना की प्रत्येक कामाला त्यांच्या उपोषणधारकांचं नियोजन करायला सांगा. त्यांना सांगितलं काय या यापुढे जे उपोषणासाठी उपस्थित असलेले आपले सांगलीचे नेतृत्व जे महाराष्ट्राच्या प्रशिक्षणासाठी लढत असलेले अवधूत तुकाराम बाबा महाराज हे उपोषणस्थळी अभिनंदन देवरेला भेटून प्रशिक्षणार्थींचे हा जो उपोषणाची पूर्ण संकल्पना व या प्रशिक्षणार्थी व या उपोषणाच्या नेतृत्वानं कसं न्याय मिळवून घेणार किंवा ज्या स्थानिक लेवलच्या सगळ्या गोष्टी आहे की उपोषण करून प्रशिक्षणार्थ्यांना न्याय भेटणार की नाही उपोषण स्थळी भेटलेले असलेल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थी प्रश्न कसं सोडून घ्यायच्या व महाराष्ट्राचे प्रशिक्षणार्थ्यांचा प्रत्येकाचा प्रश्न कसं सोडून घेणार तर उपस्थित असलेले माननीय तुकाराम बाबांना मी विनंती करेन की आपला या प्रशिक्षणार्थाने संबोधन करावं तुकाराम बाबांच्या समर्थनाचं आपण उपस्थित राहा या गोष्टीला समर्थन द्यावं. आज या ठिकाणी मुख्य कार्य प्रशिक्षण अनुषंगाने आपल्या सर्वांच्या येता सरकारदरम्यान पोहोचावे त्या अनुषंगाने प्रत्येकजण प्रत्येकाच्या पद्धतीने प्रयत्न करत असताना एक युवा प्रशिक्षणार्थी अभिनंदन देवरे व त्याचे संपूर्ण कुटुंब या ठिकाणी हक्काची भाकर आपल्याला नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातली 1,34,000 विद्यार्थ्यांना भेटावी यासाठी तब्बल 15 दिवसाला अन्न त्याग उपोषण या ठिकाणी करतात. या विषयाच्या अनुषंगाने ते उपोषण करत आहेत ते विषय असा आहे की या संविधानाला ते धरून चाललेले त्या संविधान ज्याला मान्य आहे तो संविधान मी फार काही सांगणार नाही पण एक प्रशिक्षणार्थी एवढ्या मोठ्या प्रमाणाचा निर्णय घेऊ शकतो आणि ते निर्णय आविल नव्याने या ठिकाणी घेतले. तब्बल 15 दिवस झालं या ठिकाणी उपोषणला बसलेले. सर्वप्रथम मी जत तालुका श्री संत बागडेबाबा पाणी संघर्ष समिती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य व श्री संत बागडेबाबा पाणी संघर्ष समिती यांच्या वतीनं दादांचा पहिला मी छोटासा सत्कार या ठिकाणी करतो आणि खूप मोठं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि हे करत असताना त्यांना पाठिंबा देत असताना जे संविधान सांगितलेलं आहे ते संविधानची प्रत किंवा त्याची भेट वस्तू मी आज त्यांना या ठिकाणी देतो ते स्वीकारावं नंतर मी माझा पाठिंबा आणि बाकी सगळ्याच गोष्टी या ठिकाणी डिक्लेरेशन करतो. ठीक आहे. संविधानचं मी माझ्याकडे मठामध्ये येत असताना विचार केला की जे संविधान दादा घेऊन बसलेले आहेत ते संविधान माझ्यासोबत पण आहे आणि ते संविधान आम्हाला मान्य आहे हे संविधान देऊन त्यांना मी सांगत आहे.
आदरणीय तुकाराम प्रभाते उपस्थित स्थळी बसलेले असलेले अभिलाष दादा देवरे एक कविता साहेब यांचे स्वागत करत आहे. अभिलाष दादा तुम आगे बढ़ो, अभिलाष दादा तुम आगे बढ़ो. या ठिकाणी तुकाराम बाबांनी अभिलाष दादांना ते संविधान भेट दिलेले आहे. मी संपूर्ण धुळे जिल्ह्याच्या वतीने बाबांचं या ठिकाणी आभार मानतो. तुकाराम बाबा तुम आगे बढ़ो. सुत्रेपण या ठिकाणी सुत्रेपण या ठिकाणी जर बघितलं तर मुख्यमंत्री युवा कार्यसमितीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 1,34,000 विद्यार्थ्यांचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून एक छोट्याशा गावातला मुलगा या ठिकाणी शंकराच्या मंदिरामध्ये तब्बल 15 दिवस उपोषणासाठी बसलेले. मला या ठिकाणी अभिनंदन सांगायला एक गोष्टीचं चांगलं वाटेल, एक गोष्टीचं वाईट वाटेल. तो तुम्ही जो निर्णय घेता तो खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. तुमच्या सर्व परिवाराचं मी मुख्यमंत्री युवा कार्यपरिषदेच्या वतीनं पहिला मनापासून स्वागत करतो. विषय बघितला तर 1,34,000 आहे. विषय बघितला तर 1,34,000 आहे. पण प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा आंदोलन घडतं तेव्हा तेव्हा प्रशिक्षणार्थ 1,34,000 उभा राहत नाही. ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. संघटना एखादी स्थापन करत असताना संघटना खूप मजबूत असते. संघटना कशा असते, ज्यावेळेस मुख्यमंत्री युवा कार्यपरिषदेच्या माध्यमातून लाडका हो योजना महाराष्ट्र सरकारने शासनाने आणली आणि ते आणत असताना त्यांनी चांगले वाक्य देखील त्या ठिकाणी बोलले गेले. म्हणून जीवाचं रान करून आईच्या नोकरी सोडून आईच्या ठिकाणी काम करत असताना सोडून त्या ठिकाणी आपल्या गावातल्या लोकांना देखील माहिती घेण्याची आहे माहिती. या ठिकाणी गावात सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, पोलीस पाटील आहेत, गावातील सगळेच मंडळ आहेत, अनेक लोक सगळे गावामध्ये आहेत. पण अभिलाष दादा बसलाय. आता अभिलाष दादाला वेड्यात करायला गावातले माणसं मोकळे झालेले सध्या. गावातल्या प्रत्येक माणसाला वाटत असेल की अभिलाष दादा बसलेला म्हणजे हे काही येडच आहे, याला काही काम दिसत नाही म्हणून बसलेलं आहे. बाबांनो मला आपल्या दोन ह्या माध्यमातून सांगायचं आहे, अभिलाष दादा हा स्वतःसाठी बसलेला नाही. अभिलाष दादाने जो मुद्दा घेतलेला आहे तो रास्त मुद्दा आहे. ज्या मुद्द्याच्या अनुषंगाने ज्या समाजाचं देणं लागतं, ज्या भागामध्ये आपण वावरतो त्या भागामधल्या मुलांना काम भेटावं. आपण ज्या जिल्ह्यामध्ये वास्तव्य करतात त्या जिल्ह्यामध्ये 4,000हून अधिक मुलं काम करतात. आपल्या जवळच्या जिल्हा नंदुरबार जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये 6,000 आसपास मुलं काम करतात. आपल्या जवळचा जिल्हा नाशिक जिल्हा आहे तिथे 10,000 मुलं काम करतात. आपल्या जवळचा जिल्हा आहे जालना, आपल्या जवळचा जिल्हा जालना, जळगाव, नंदुरबार, संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे या भागातल्या प्रत्येक भागातल्या मुलांच्या हिताच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर एक छोट्याशा घरामध्ये वास्तव्य करणारा मुलगा एखादी गोष्ट जर साध्य करून पाहत असेल तर त्या साध्य करणाऱ्या गोष्टीला प्रोत्साहन द्यायचं हे आपल्या गावातल्या प्रत्येक मंडळीचं अधिक कर्तव्य मानलं जातं. उपोषण मी देखील उपोषण गावामध्ये मंदिरामध्ये केलेलं आहे. याच्या अगोदर मंदिरामध्ये मी देखील उपोषण महादेवाच्या मंदिरामध्ये अंकली या गावामध्ये उपोषण केलं होतं. पहिल्या दिवशी बसलो, दुसऱ्या दिवशी यंत्रणा कामाला लागली आणि तिसऱ्या दिवशी JR निघाला, काम चालू झालंय म्हणून सांगितलं गेलं. हे देखील तितकंच सत्य आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी कधी शक्य होतात तेव्हा गावातल्या प्रत्येक माणसाला देखील. विषय तुमच्या घरातला नाहीये, विषय वैयक्तिक नाहीये, विषय हा राज्य लेवलचा विषय आहे. आपल्या गावातला एक तरुण मुलगा आपल्या ज्या गावामध्ये जन्माला लहानचं मोठं नेत्राचा दिव हाताचा पाळा कर हाताच्या गोळाने ज्या मनावर जपलं, ज्या गावामध्ये वावरला, ज्या गावामध्ये खेळात तो मुलगा एक राजाचं नेतृत्व म्हणून, एक शिक्षणार्थी म्हणून समाजाचं काहीतरी देणं लागतं म्हणून तो किरकिने पेटून उठला आणि गावाच्या वड्याच्या कळला एका महादेवाच्या मंदिरामध्ये उपोषणला बसला. कट्ट्यावरती बसून त्याची मजा बघणारे अनेक मंडळी असतील. पण मला आपल्या तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे
की हा जो मुलगा या ठिकाणी उपोषणाला बसलाय तो फक्त एवढ्या पुरता नाही, तर महाराष्ट्रातल्या त्या 36 जिल्ह्यातील प्रत्येक माणसांच्या घरामध्ये किंवा प्रत्येक माणसांच्या मोबाईल मध्ये तुमच्या गावचं नाव आणि तुमच्या गावचा मुलगा आज पोहोचलेला आहे. त्याच्यासाठी आयुष्यभर खर्च करावा लागतो. तो किती दिवस बसलाय काय बसलाय हे माहित नाही, पण भविष्यामध्ये 36 जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातून सुरुवात केली तर लातूरला गेले, लातूर मधून नगर गेले, नांदेडला गेले, नांदेड मधून हिंगोलीला गेले, हिंगोलीतून बीडला गेले, परभणीला गेले. या भागामध्ये जाल तर अभिलाल दादा हे नाव जरी सांगितलं तर प्रशिक्षण ते 36 जिल्ह्यामध्ये गावातल्या कुठल्याही माणसाला जर कधी अडचण वाटली तर त्यांनी दादाला जरी विचारलं तर दादा त्या ठिकाणी मदत करू शकते. एवढी यंत्रणा आता त्या सध्याच्या घडीला तयार झाली आहे. अशी व्यक्ती आपल्या गावामध्ये उपोषण असते. गावातल्या सरपंचाला माझी विनंती आहे, गावातल्या पोलीस पटाला विनंती आहे की आपण समाजाचं काय ते देणं लागतो, तो कोण आहे काय आहे त्याचा विचार काय महत्वाचा आहे यावरती आपण चालणं अत्यंत गरजेचं आहे. आपण एखादी गोष्ट वाटचाल करत असताना ज्या अनुषंगाने जर बघितलं 1,34,000चा विषय दादानी मला परवा रात्री फोन केला, बाबा म्हणजे आपण नेतृत्व म्हणून तुम्ही यायलाच पाहिजे, उद्या सकाळी पोहोचलं पाहिजे. मी माझं मी मोबाईल म्हणून हसलो, अरे माझ्याच मागं कोण नाही, मी कुणाला घेऊन जाऊ. दादा आपण ज्यांच्यासाठी लढतो, ज्यांच्यासाठी भागडतो, जब हम उठे तो जग उठे, हम सोये तो जग सोये, अशा परिस्थितीमध्ये अशा कामाचं नेतृत्व तुम्ही असतील, बालाजी पाटील चाकूरकर असतील किंवा अन्य 5-4-5 नेतृत्व असतील, प्रत्येक जण करत असतील. पण हे सगळेजण हम उठे तो जग उठे, हम सोये तो जग सोये, अशा परिस्थितीच्या नेतृत्व आपण ह्या ठिकाणी करतोय. 1,34,000 विद्यार्थी आपल्या आकडा सांगतोय, पण 1,34,000 मधून जर अभ्यास केला, मी सांगलीमध्ये आंदोलनाची दिशा ठरवली. मी अपेक्षा केली प्रत्येक जिल्हा 36 जिल्हा फिरून झाला आणि त्या 36 जिल्हा फिरल्या तर प्रत्येक जिल्ह्यातून 200 माणसांची अपेक्षा केली. किती माणसांचे? किती माणसांचे? 36 म्हणून 200 किती झाले? 36 म्हणून 200 किती झालं? 7,000. तुम्ही शाळा मास्तर नाही? मला वाटत नाही. तुमच्याकडे मास्तरला जेवण बोलतो का नाही? अगोदर आमच्याकडे बोलतो, म्हणजे बोलतो जर मुलगा ठर असेल ना, आमच्या कुंडली का माहिती आहे का तुम्हाला? कुंडली बघितलाय? तो 10वी पास झालाय. 1 आणि 4 किती म्हणून विचारलं त्याला, 1 आणि 4 किती विचारलं, तो 12 सांगतोय. आणि 17 आणि 17 किती म्हणलं, 52 सांगतोय. त्याला विचारलं म्हटलं तू पास कसा झाला, तर मला बाबाजी कृपा. मला आपल्याला सांगायचं आहे की आपल्याला ध्येय गाठायचं आहे. महाराष्ट्रामध्ये अशी ही एकच योजना आहे, अशी ही एकच पहिली योजना आहे की त्या योजनेमध्ये मुख्यमंत्री युवा कार्यपक्षाच्या माध्यमातून 36 जिल्ह्यामधल्या ज्या युवकांना जी नोकरी प्राप्त झालेली आहे ती एम्प्लॉयमेंटच्या माध्यमातून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना हे सरकारकडून डायरेक्ट पगार येणारी महाराष्ट्रातली पहिली योजना, लक्षात ठेवा, पहिली योजना. आणि ह्या योजनेमध्ये जे मंडळी काम करणारे आहेत त्या प्रत्येक मुलाला माझी विनंती आहे की ते लाभ मिळलं की मला मिळतंय या विचारावरती प्रत्येक जण प्रत्येक दादा घरामध्ये बसलेले, प्रत्येक जण प्रत्येकाच्या सोयीनुसार या ठिकाणी आले. त्यांच्या अंगावरचं काढून पे त्याला गरम होते, डॉक्टरने सांगितले काढून म्हणून बाहेर खेळू द्या, ते पाठीमागचं काढलं तर बाहेर खेळून द्या. पण मला आपल्याला तुम्हाला सांगायचं आहे की आपण सगळ्यांनी एखादी गोष्ट प्राप्त करत असताना तुम्ही सर्वांनी संघटित होणं अत्यंत गरजेचं आहे. जर संघटनाच मजबूत नसेल तर एखादी गोष्ट शक्यच नाही. संघटना काय करू शकते? संघटनेमध्ये काय आहे, आपण मागणी काय करतोय? आज अलिबाग गावामध्ये बसलेले उपोषणला गावाचं म्हटलं हा विषय माहिती आहे की नाही हे पण माहित नाही, तर ते बसले तो विषय योग्य आहे का हे तर माहित पाहिजे. दादानो, मला गावातल्या सर्व नागरिकांना हात जोडून विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही निवडणुकीपूर्वी जशी लाडकी बहीण योजना आणली तसं लाडका भाऊ योजना देखील आणली होती. त्याच्यामध्ये जे मुलं आता पायामध्ये हातामध्ये चप्पल धरून त्या वड्याने ओलांडून चालत या ठिकाणी दादाला पाठिंबा देतात, त्यांचं शिक्षण जर तुम्ही विचारलं तर 15वी 16वी ग्रॅज्युएशन पूर्ण मुलं आहेत. कोंबड्यातून पास झालेली मुलं नाही, शिक्षण शिकलेली मुलं
गावामध्ये एका महादेवाच्या मंदिरामध्ये बसलेल्या मुलाला पाठिंबा द्यासाठी येतात. म्हणजे ही ईडी मुलं नव्हे, ही हुशार मुलं आहेत. फक्त परिस्थितीने आम्हाला येडे केले. कोणी येडे केले? आपण ईडी आहात का? परिस्थितीने येडे केले. ते आम्हाला काहीतरी हे गाठता येईल, आमच्या हाताला काहीतरी काम मिळेल, आमच्या ज्या नोकरी आहेत त्या नोकरी प्राप्त होते, यासाठी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आता तर दादा कुशलला बसले, दादा जे निर्णय घेतील तो निर्णय 100% या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकाने मान्य करायचा आहे. पण तो निर्णय सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे. प्रशासक म्हणून किंवा डिपार्टमेंट म्हणून या गोपनीय माध्यमातून हा रिपोर्ट कसा जातोय हे तितकं महत्वाचं आहे. डॉक्टर मॅडम तर आजच आल्या, 5 दिवसात त्यांचा पत्रच होईल. सकाळी रिपोर्ट गेला पाहिजे, दुपारी रिपोर्ट गेला पाहिजे, संध्याकाळी रिपोर्ट गेला पाहिजे. पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून जे गोपनीय विभाग आहे त्याच्या माध्यमातून हा रिपोर्ट गेला पाहिजे. तेव्हा कुठेतरी आपल्याला धक्काला सुरुवात होईल. मीडिया देखील त्याच लेवलला येणं अत्यंत गरजेचं आहे. मीडिया देखील 15 दिवस झाले या ठिकाणी उपस्थित आहे, पण 15 दिवसामध्ये मीडिया एकदा देखील उपस्थित नाही, याचं देखील मला खंत वाटतंय. माझी प्रशासकांना विनंती आहे की चांगल्या माणसांसाठी प्रत्येकाने वेळ देतो. तो रोज सकाळी राहून जर संजय राऊत जर काय भाषण करणार असेल तर फुकट मध्ये सकाळी जाऊन कॅमेरा त्यांच्या पुढे वाढतो, काही घेणं नसतं, फक्त ती जगाला शिवाय देतं म्हणून वाढतो. पण इथं पोरांची व्यथा मांडण्यासाठी एक नेतृत्व तब्बल 15 दिवस एका ठिकाणी बसतं. मच्छर आहे, पाऊस आहे, साप इच्छुक साईडला आहे, बाहेर खिडकी बंद करावं म्हणतात, दार पण नाही, कुठून हात बेशिरलेला पत्ता पण लागत नाही. पण अशा ठिकाणी प्रशिक्षणाच्या हेतूसाठी एक नेतृत्व रचल्यावर होतं, याची देखील आता सरकारने किंवा मीडियाच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, आता दादा एखाद्या गोष्टीचा निर्णय आपल्या माध्यमातून लागलाच पाहिजे ही अपेक्षा तुम्ही या ठिकाणी धरून बसलेला. त्यामुळे मी माझं काही सांगणं हे मला बुद्धीला माझ्या पटत नाही. आपण जो निर्णय घ्या त्याला आम्ही सर्वजण या ठिकाणी बसलेले प्रशिक्षणार्थी जाहीर पाठिंबा देतो असं या ठिकाणी ठामपणे सांगतो. बरोबर, पाठिंबाच का? ते जे करतील, जो निर्णय ते घेतील त्याला आपलं जाहीर पाठिंबा. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता त्यांनी जे आपण कोर्टच्या माध्यमातून आपला निर्णय चालू आहे, माझी आपल्याला विनंती आहे की आपण उद्याच्याला आम्हाला माननीय उदयजी सामंत साहेब त्यांची जी पी आहेत, आपण त्यांना फोन लावतो की त्यांनी आपल्याला वेळ सोडून सांगतो का, मी तुमची व्यथा देखील त्यांच्या समोर म्हणतो, त्यांनाही फोन लावतो की बाबा आमचं काय झालं, त्या हुआ तेरा वादा सांगलीमध्ये सांगितलं होतं त्यांनी आपल्याला. सर नमस्ते. सर गणपती गेला, पाऊस संपला. हो, आज सुट्टी आहे मुंबईमध्ये. उद्यापासून वर्किंग आहे. उद्या सांगतो तुम्हाला. उद्या ज्याला आठवणी सांगा, कारण एक प्रशिक्षणार्थी उपोषणला बसलेच आहे. तर आपल्याला माझी विनंती आहे की तब्बल 15 दिवस आनंद त्या करून उपोषणला बसले, त्यामुळे मीटिंग होणं अत्यंत गरजेचं आहे. ऑलरेडी तुमचं निवेदन आणि त्यासोबत मी यांच्याकडे देऊन ठेवलंय. नितीन साहेबांचे दळणी साहेब आहेत ना, बोलली त्यांच्याकडे बैठक म्हणजे तुम्ही वेळ द्या, आम्ही आमच्या साहेबांना सांगतो. एवढीपर्यंत सगळं झालेलं आहे. चालतंय, सामंत साहेबांना पण सांगा त्यांच्याकडे जाऊ, त्यांची वेळ मारली ना ते साहेबांना सांगून ते आपल्याला हे घेता येईल, बैठक घेता येईल. ठीक आहे सर, ओके, धन्यवाद. उद्या फोन करतो. ओके. हॅलो, आता आपण त्यांना फोन लावला, मीटिंग आपलं होणार नाही, एकच आहे. पण दादांचं निर्णय तो दादा घ्यायचा. पण दादांनी जर उपोषण सोडल्या, मी त्यांना असं म्हणू शकत नाही. पण त्यांची परिस्थिती बघितली, मुलांची परिस्थिती बघितली, लहान मुलं त्याच्यासोबत आहे. दादाला माझी हाती विनंती आहे की आपण सर सलामत तो पगड्या, आपल्याला अजून भरपूर काही करता येत. आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकार किती गेंड्याच्या कातडीत आहे हे ह्याच आपण बघितलं. आज मुंबईमध्ये जरांगी पाटील साहेब जेव्हा उपोषणला गेले, संख्याबळ एवढा असताना देखील गेल्या वेळेस दिलेला कागदच त्यावेळेस कागद दिला गेला. तुझं कागद कसा गेला, वरचं खाली केलं, खालचं वर केलं, हायतच कागद पुन्हा दिला.
मी जेव्हा सांगलीमध्ये उपोषणला बसलो तेव्हा आम्हाला काय म्हटले की बाबा एकनाथ शिंदे साहेबांनी पाहिजे, देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाहिजे, तेव्हा उपोषण पळले. जेव्हा मी दरांगे साहेबांचं उपोषण बघितलं तेव्हा म्हणतो मी याला वाचलो बाबा. सगळेजण मग बाबा मग प्रत्येकाच्या गळ्यामध्ये चाईचा फोटो आहे. तुझा छोटासा माझा कोणतरी मग आपलं लय चाहता असेल, लय जीवाभावात असेल, शिंदेसराचा काय कार्यकर्ता आपलं काय करणार आहे, गोल फोटो करणार बजारमध्ये असा तेवढाच. आमच्या ताई रोज माझी बाबा म्हणणार ना, घरामध्ये रोज एक देवासंग फूट लावला असणार, त्याला मोठा मोठा हार करून आमच्यासाठी खुश केलं. आणि दुसरं ते देवेंद्र फडणवीस आला असतं का? नाही. एकनाथ शिंदे आला असता, पण देवेंद्र फडणवीस काय आला. मला आपल्याला विनंती करायची आहे की दादा 100% आपला मुद्दा राष्ट्र आहे, योग्य आहे. जे उपोषण आज तुम्ही या ठिकाणी करतात ते उपोषण खूप मोठं तुम्ही केले, खूप मोठा त्याग निर्माण झालाय, खूप मोठी तळमळ तुमच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. आपण 100% जर या ठिकाणी जर निर्णय घ्या आणि निर्णय घेऊन आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, मी सांगलीमध्ये जेव्हा उपोषण चालू होतं तेव्हा अनेक मुलं माझ्यासोबत बसायला तयार झाली. मी त्या मुलांना म्हटलं मी बसलोय, माझ्या पाठीमागे भक्त लोक आहेत, माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे यंत्रणा आहे, डॉक्टर माझ्या संकट असतील, दवाखाना माझ्यासोबत आहे, मी डॉक्टरला कुठल्याही रात्री 12 वाजता फोन करून बोलून घेऊ शकतोय, मी जिथं बसलोय तिथं कुठलीही यंत्रणा मी राहू शकतोय, एवढी माझी ताकद आहे. पण तू बाबा माझ्याकडे बसला 4 दिवस उपाय झाला, तुझा किडनीवरती प्रॉब्लेम झाला, तुझ्या पोटावरती प्रॉब्लेम झाला, तुझ्या शरीरावरती प्रॉब्लेम झाला, तू जेव्हा चालत घडला जाशील तेव्हा तुला वाटत चक्रून पडल्या तर तुला तिथं कोण सांभाळणार आहे. तू एवढे 6 महिन्यामध्ये 7,000 पैसे कमवलेले, 60,000 रुपये बरोबर, 6 महिन्यात 60,000 रुपये ते कमवलेले पैसे आणि पाहुण्या कुणाची उसने पैसे आणि 2 लाख जरी घातला तर उधारी असते. त्यामुळे मी एकाही उपोषणला माझ्यासोबत बसून घेतलेलं नाही. का घेतलं नाही त्याचं कारणच असं होतं, मी ठीक आहे, मी सक्षम आहे, तुम्ही माझ्यासाठी एवढे आले की नाही का नाही आले, बरोबर. जसं माझ्यासाठी आले तसं याच्यासाठी घेणं गरजेचं आहे. मुद्दा तोच आहे, हक्क कुठला आहे, मला काम भेटेल तुम्हाला काम भेटेल आणि तुम्हाला काम भेटेल तुम्हाला काम भेटेल, विषय तोच आहे. पण विषय कसा आहे ते हाताळण्याचा ना त्याला त्या पद्धतीनं, कारण आपल्यामध्ये ते किती पर्सेंट त्या पद्धतीचं वाटचाल होणं अत्यंत गरजेचं आहे. माझी विनंती की आपण गांभीर्याने ह्या गोष्टीवरती थोडा विचार करावा की जेणेकरून सरकार एवढं सोपं नाही. आपण जर म्हणला तर 100% आपण हे जे उपोषण आहे हे उपोषण आपण नंदुरबारमधून चालत निघू आणि नंदुरबारमधून चालत धुळ्यामध्ये जाऊ, धुळ्यामध्ये जाम करून मग नाशिकला जाऊ आणि नाशिक मध्ये गोदावरीच्या तेलाच्या काठी अमन उपोषण तुम्ही स्वतः. मी तुमच्यासोबत उपोषणाला बसतो, तुम्ही त्या ठिकाणी उपोषणाला बसता. जे लोक तुमच्याकडे आलेले नाहीत, जे सरकार तुमच्याकडे आलेलं नाही, जे मीडिया तुमच्याकडे आलेलं नाही, ते मीडिया गोदावरीच्या नदीच्या काठी, या गोदावरीच्या नदीमध्ये वर्षातून नाही 100 वर्षातून 11 वर्षातून 12 वर्षातून कुंभमेळ्याची अनुषंगानं अनेक संत महाराज नाथपुरापासून तेजपुरापर्यंत नंदाचा तेल लावून त्या नदीमध्ये आंघोळ केल्यानंतर पवित्र होते ती. तिथं आमचे प्रशिक्षणार्थी पापी सगळेजण आम्ही जाऊन तिथं आंघोळ करतो आणि आमच्या पाठीमागे लागलेली साडेसती काय लिखते बरोबर आहे का चूक आहे. आता मला सांगा तिथं जर राज्यातून येत असतील, बाहेर देशातून लोक आंघोळ करायला येत असतील, मग हाकेच्या अंतरावरती एक शिव धुळ्याची नाशिकच असतं ना परत, नंदुरबारवरून नाशिकच असतं ना परत जिल्हा. मला हे कळले ना, हो ठीक आहे ना, धुळे नाव ना मध्ये धुळ्यामध्येच बाबा यांचं, ज्या बाबाने घेऊन जायचं तिथं म्हटल्यानंतर मग धुळ्यात तुम्हाला सांगा बाहेरच्या देशात लोक आंघोळ केल्यानंतर आत्मा शांती मिळते है और आत्मा पवित्र हो जाती है. तर म्हणलं ठीक आहे काय हरकत नाही, तर तुमची आत्मा पवित्र होते तर आम्ही का पवित्र होतो, आम्ही पण परेशानीत आहे ना भाऊ. 6 महिने काम दिलं, 6 महिन्यात 5 महिने दिलं, आता 5 महिन्यात पुन्हा घरात बसवलंय. का घरात बसवलंय तर हा दबाव येणाऱ्या काळामध्ये सरकारला विचारण्यासाठी जर आपणाला एक जिथून एक जीवाने एक मनाने जर प्रयत्न केला तर 100% सरकारला मला रोजगार द्यावाच लागेल.
येणाऱ्या काळामध्ये पुढल्या महिन्यामध्ये आचारसंहिता पडणार आहेत. जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या अगोदर जो पण काही निर्णय असेल, जर उद्या माझी मिटिंग झाली, उद्या किंवा परवा दिवशी होईल मिटिंग, तर 100% होणार आहे. नाही झाली तर क्या हुआ तेरा वाजा इथून नंदुरबारून डायरेक्ट उदय सामंतच्या घरला वाढी कोणीकडे. आता घरात तर काही कामच नाही, तुम्ही येणार ना सगळं. पण आग्रह थोडं पण साखर पडू देईल. त्यांनी जो उपोषणला बसलेत, मी त्यांना म्हणणार की बाबा माझं उपोषण सोडणार का पाठिंबा दिलेले. दादा तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयाशी आम्ही सहमत आहे, पण आमची व्यथा अशी आहे की आमच्या सोबत तुम्ही जर सुखरूप झाले तर सर सलामत पगडी हातात. तुम्हाला वाटलं, तुम्हाला चळवळ वाटली, भावनिकता वाटली की खरोखरच या मराठीसाठी काय करणं गरजेचं आहे, म्हणून तुम्ही जीवाचा दान केला होता आणि लगेच निर्णय घेतला. त्या निर्णयाचं आम्ही स्वागत देखील करतो. आम्हाला विचारलं का असं तुम्हाला आम्ही म्हणणार नाही, आम्हाला सांगितलं का असं तुम्ही म्हणणार नाही. तुम्हाला वाटलं ना, तुम्हाला भूक लागली म्हणून तुम्ही जेवण बसले, तुम्हाला विचारली गरज. तसं तुम्हाला कामाची आवश्यकता वाटली, जेव्हा काम संपलं तेव्हा दुसऱ्या मिनिटामध्ये तुम्ही निर्णय घेतला, त्या निर्णयाचं जरा स्वागत करते. पण माझी आपल्याला विनंती आहे की आज त्या अनुषंगाने जेवढा 15 दिवसाच्या कालावधीमध्ये ईव्हीप माझा असेल, लाईव्ह लोकमत असेल, टीव्ही चॅनल असेल, सगळ्या चॅनलवरती हा विषय, राज्य लेवलचा विषय हा तेवढ्यापर्यंत जायला पाहिजे होता, तो जात नाहीये. अजून पण सरकारला ह्या गोष्टीची गांभीर्यता नाहीये, हे तितकंच तीव्रतेमध्ये दिसून येत आहे. मग मला जर सरकारचं लक्ष वेधायचं असेल किंवा सरकारचं लक्ष वेधण्यासाठी जर आपलं काय करायचं असेल तर 2 पावलं माघारी घेऊन, पुन्हा एकदा 2 पावलं माघारी घेऊन, पुन्हा तेवढ्या रणनीती या ठिकाणी आपण सरकार पुढे मांडते तर 100% आपल्याला यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्यात मात्र शंका. आपलं सुरक्षितता महत्वाची आहे, आपण खूप महत्वाचं आहे. आपल्यापाशी 2 लहान लहान मुलं आहेत, आपण ह्या नोकरीवरती चाललोय. अशा प्रकारे तुमची इच्छाशक्ती प्रबळ आहे, तुमची मानसिकता प्रबळ आहे, तुम्ही करू शकताय. एखादा माणूस एका वेळेस निर्णय घेऊन, त्याग घेऊन जर एवढा मोठा निर्णय घेत असेल तर त्या ठिकाणी बाकीच्या गोष्टीच्या अनुषंगाने जर बघितलं तर तुम्ही 100% ते यश प्राप्त करू शकता. त्यामध्ये तुम्ही असं कुठं अडचण वाटत नाही. मला आपल्याला विनंती दादा करायची की आपण या ठिकाणी या माध्यमातून जे उपोषण चालू आहे, प्रत्येक मुलांचं तळमळ आहे की आज जर ठीक आहे, कोणाला काय वाटते, कोणाला आणि शंका वाटतात, मला शंका वाटते, तुम्हाला शंका वाटते, तुम्हाला शंका वाटते, पण राहू दे. तुम्हाला आता मला महाराज झालं, नुसतं महाराज म्हणून चांगला आहे, महाराज म्हणून चांगला आहे, मग भगवान दिसता झाला, नुसता भगवान ड्रेस झाला, तुम्ही जेवण करा, खावा, काय वाटत ते का, नुसता भगवान ड्रेस घालून फिरा आयुष्यभर, फिरता का? कोणाला सोपं आहे, महाराज ते चांगला आहे, कारण भगवान ड्रेस घालून फिरा आयुष्यभर फिरता का म्हणून. ठीक आहे, अभिनंदन अनेक क्वेश्चन, अनेक प्रश्न तुम्हाला आम्हाला पडले असतील. मला काय म्हणायचं, तब्बल 12-15 दिवस या जाळीच्या आतमध्ये पदरचं घराचं काम नको सोडून या ठिकाणी जाळीच्या आतमध्ये ह्या मुलांसाठी माणूस बसलाय. बाहेर गेला का, फिरायला गेला का, टीव्ही बघितला का, गाणं म्हणला का, भेळ खाल्ला का, भजी खाल्ला का? अहो आम्ही सांगलीमध्ये जेव्हा उपोषण करायला बसतो आमच्या पुढे भेळची गाडी होती. 2ऱ्या मिनिटात भजीचं वाचायला का, 3ऱ्या मिनिटात आयुक्ताला बोलून घेतलं, त्याला म्हणते हे पहिला माझं उपोषण बंद करता येईल का. बाबा प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत, भलत्या कमेंट करू नका, चुपचाप ऐकायचं डायरेक्ट ब्लॉक करून टाका. रिमूव्ह केले, आता ब्लॉक करून टाका. मला खायला लागतो, पहिल्या दिवशी नाही ऍडजस्टमेंट केलं, 2ऱ्या दिवशी काय कवरच होईना, परत भजी झोपायला की कसं कोणाला पाणी पडायला. मी त्या आई तुला फोन केला, त्याला म्हणलं नगरसेवकला फोन केला, म्हणजे ही नाट्य सेंटरची खाऊ गेले ना पुढची गल्ली म्हणली ही तुमची म्हणलं बाबा काय मी म्हणलं तसं ही ईश्वरपत्राच्या लोकांनी कसं रंबालते ना, ते माझ्या प्रशिक्षण गाडी नाही म्हणले ना त्याला. तर ते त्या ठिकाणी जर बघितलं तर माझी आपल्याला विनंती दादा की आपण खरोखरच आम्हाला तुमची गरज आहे. तुमच्यासारखे नेतृत्व, तुमच्यासाठी कार्य करणारी मंडळी येण्याच काळामध्ये भरपूर काही होऊ शकतं. पण आपल्याला माझी विनंती आहे की आपण ज्या संविधानाला तुम्ही सांगतात तो संविधान मी सोबत घेऊन जाईल. तो संविधान आम्हाला मान्य आहे म्हणून संविधान संकट आणलेलं आहे. नुसता तोंडाने संविधान आणता तर पुस्तकाच्या रूपामध्ये देखील तुमच्यापर्यंत तो संविधान आणलेलं आहे. राष्ट्रीय संत गाडगे बाबा आणि वैरागी संपन्न बागडे बाबा यांच्या विचार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आंबेडकरचा विचार माझ्या मनामध्ये आहे. महाराज म्हणले की कीर्तन भजन सांगणारे महाराज बघितला तुला, पण हा तुकाराम महाराज मंदिर देवळ बांधण्यापेक्षा माणसातला देव बघा हे सांगणारा तुकाराम महाराज युवा प्रशिक्षणासाठी सोबत काम करतो. 350 लोकांना घर बांधले. मी खूप मोठा माणूस आहे, आता विषय नाहीये.
350 लोकांना घर बांधले या भागामध्ये वावरतो. ज्या भागामध्ये एखादा अपघात झाला तर त्या माणसाला दुसऱ्या मिनिटामध्ये 123 गावामध्ये मुख्यमंत्री वा कार्यपरिषदेचे विद्यार्थी महाराष्ट्रभर आहेत. तसंच आमच्या 36 जिल्ह्यामध्ये आमच्या 123 गावामध्ये प्रत्येक गावामध्ये तुकाराम महाराजांचे मानवमित्र संघटनेचे अँब्युलन्स रूपी गाडीचा प्रत्येक गाव अपघात झाला दुसऱ्या मिनिटामध्ये डॉक्टर याच्या अगोदर तो माणूस त्या ठिकाणी पोहोचतो. गावात कुठेही घर जळालं, एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली तर दुसऱ्या मिनिटामध्ये ते आत्महत्या त्या ठिकाणी जाऊन त्या माणसाला मदत करून त्याची बातमी पूर्ण महाराष्ट्रावर पोहोचण्याचं काम मानवमित्र संघटना करते. एखादा माणूस त्याच्यामध्ये ऍडमिट झाला असेल, त्याला अगस्त मिळत नसेल, त्याला पैशाची उपलब्धता होत नसेल, त्यांनी फोन केल्यानंतर दुसऱ्या मिनिटामध्ये त्या ठिकाणी त्या डॉक्टरला फोन करून त्या माणसाला कॉट उपलब्ध करून त्या माणसाला मदत करण्याचं काम देखील ही संघटना करते. ही संघटना एवढ्या पोस्टीत न थांबता तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही तहसीलदार ऑफिसला जा, कुठल्याही ठिकाणी ऑफिसला जावा, कुठेही महाराष्ट्रात जावा, एक फोन केला त्या ठिकाणी कुठलेही जरी काम असेल तर ही संघटना त्या लेवलचं हे करण्यासाठी तुम्ही म्हणता असेल का मुख्यमंत्री तुमचे आहे का काय? मी असं काही केलं नाही. आता तहसीलदार आहे, एक डिपार्टमेंट आहे. खरेदी विक्री ऑफिस सब रजिस्टर आहे, एक डिपार्टमेंट आहे. लाईटचं काम आहे, ते एक डिपार्टमेंट आहे. त्या प्रत्येक डिपार्टमेंटचे जे राज्याचे प्रमुख आहेत त्यांच्याशी संपर्क ठेवला. कोणाचा कसं प्रॉब्लेम आहे, कोणाचा कसं संपर्क ठेवलाय, तुम्हाला फोन करून येतो बघा टायटल म्हणून पिक्चर दाखवते तुम्हाला. एखाद्या खरेदी ऑफिसला जावा, सब रजिस्टर मध्ये जावा आणि मला फोन करा. मानवमित्र संघटनेचे बाबा तुमच्या संघटनेचा मी सदस्य आहे आणि माझं खरेदीचं काम आहे, तर मला फोन करा. तुमचा 30वा नंबर असू दे, पहिल्यावर नंबर नाही माझ्या सोडून देतो. पण हे कसं शक्य झालं? प्रेम दिलं आणि प्रेम घेतलं. आम्ही माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये जेवढी पण गुरु का बोलतात मोबाईल बॅटरी फुटून जाईल मोबाईल. तर माझ्या आपल्या वस्त्रांना विनंती काय करायची आहे की दादा ज्या ठिकाणी बसलेले त्या दादांना माझी विनंती करायची आहे की दादा आपल्याला माहित असेल मी जेव्हा सांगलीमध्ये उपोषणाला बसलो होतो तेव्हा उदय सामंत साहेब त्या ठिकाणी आले, तेव्हा मी प्रशिक्षणाला विचारलं की उपोषण सोडू का. त्यांनी काय सांगितलं की कसं बाबा म्हणते तसं म्हणते. पण परवा एक गंमत अशी झाली की माननीय श्री जरांगे पाटील साहेब उपोषणाला बसले होते त्यावेळेस सगळ्या मंडळांचं म्हणणं होतं की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तिथे यावं. तेव्हा दादाने जरांगे दादाने विचारलं सर्वांना की मी काय करू. सर्व म्हणजे तरी सगळे आले म्हणजे तुम्हाला महाराज विचारतो काय माझा व्हिडिओ बघत तुम्ही करायचं कुठे ते स्वतः म्हणले तुमचं काम झालं ना मग ते भेटत यायचे किशाला अपेक्षा बाळगता तुम्ही आपलं काम झालं आंब खाऊ कोणी करत पडते. तर माझी आपल्याला विनंती आहे की तुम्हाला ज्या अनुषंगाने ज्या प्लॅनिंगने तुम्ही बसलात तो प्रतिसाद या ठिकाणी दिसत नाही. मी सांगलीचं उपोषण का बंद केलं कारण तुम्हाला मी त्या ठिकाणी उदय सामंत आले अजून 4 मंत्री आले असेल तर यावेळेस लागला असतं मंत्र्यासनला. तिथल्या प्रत्येक आमदारांना माहित होतं, अनेक संघटना माहिती त्या तुकाराम महाराज उपोषणाला बसलाय या माणसाला पाठिंबा देण्यासाठी यावंच लागेल. ही जेव्हा तिथल्या यंत्रणा कामाला लागते तेव्हा तिथली जी माणसं जेव्हा व्हायची तयारी केली त्या प्रत्येक माणसाला झोप लागली असते, त्यांना मंत्री आणावाच लागला असता. पण हे कधी शक्य होणार ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट साध्य करत असताना मी जेव्हा निर्णय मागे घेतला की मी जेव्हा विचारलं की 5 दिवस झाले प्रशिक्षणार्थी सकाळी येतात संध्याकाळी गुडगुड मग कोण 200 प्रशिक्षणार्थी आणि तुकाराम बाबा महाराज रस्त्यावर झोप. मग कुणासाठी करत आहे, कुणासाठी काम करत आहे? नोकरी मला करायचे, नोकरीला मी लागणार नाही. फक्त मला 7 अभिमान असणार आहे की तुम्ही सगळेजण असणार, तुम्हाला सर्वांना सोबत घेऊन जायचंय आणि तुम्हाला सर्वांना संघटित घेऊन जायचं हेच विचार तुमच्या आमच्या बरोबर. मग तुम्ही सगळ्यांनी मिळून तुम्ही सर्वांनी जर ताकद निर्माण नाही की तर कसं शक्य आहे? 1,34,000 विद्यार्थी संख्या बघतो आपण 200 पण नाही. मग आपण लढतोय कुणासाठी, कोणासाठी आपण रस्त्यावर उतरतोय, कोण आपलाय? मग आपल्याला जर येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये जर तुम्हाला हक्काची नोकरी पाहिजे असेल तर तुम्ही मनातून जागे व्हा. तुमच्या मनातील निगेटिव्ह विचार बाजूला करा. आज मी सभासद चालू केले दादा, सभासद काय केले यासाठीच केले जे तुमच्या प्रसंगात निर्माण आहे तो प्रसंगच आहे. एकीकडे सरकारने प्रसंग टाकला, एकीकडे प्रशिक्षणार्थी प्रसंग तुमच्यावर टाकला. ज्यांच्या जीवावरती आपण उपोषणासाठी होतो ज्यांना गरज आहे ते आले पाहिजे. या 6 महिन्यामध्ये ध्येय तुमचे 1,34,000 100 आले.
एका जिल्ह्यातून 100 मिळाले तर 3600 मुलं 3700 मुलं या ठिकाणी जेव्हा गावामध्ये उतरतील गावातली माणसं विचार करतील आणि हे क्या बात आहे. पण अशी प्रसंगच होत नाही. ज्या जिल्ह्यामध्ये राहतात त्या जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाला कणवाला त्या भागातले मंडळी आले, पण 36 जिल्ह्यातल्या मुलांच्यासाठी रोजगारासाठी रस्त्यावर उतरतोय ते मुलं कुठं आहे. हा न सुटणारा पुढं पुन्हा एकदा मला पडलंय. म्हणून मी श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटना युवा कार्य प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य म्हणून आपण सभासदाची योजना भारतामध्ये आता आणली. दादा हे कशासाठी आणली. तुम्ही जर उद्या अडचणीत आहे, तुम्ही निर्णय घेतलाय, तेव्हा त्या सभासदाला मी फोन करून सांगू शकतो मी येतोय, तुला यावं लागेल. दादा उपोषणला बसले, मी चाललोय, तुला यावं लागेल. पण हे कधी शक्य होईल. तो माणूस हक्काचा निर्माण झाला पाहिजे जो मनामधलेच आपला नाहीये, जो आपलाच नाही. तो कारण सांगणार अरे हे कशाला सभासद, मग हे झाल्यानंतर काम होणार आहे का, मग नोकरी भेटणार आहे का, मग दुसरं लेखी देणार आहेत का, ते आमचा जावा आहे का आम्ही त्या मुख्यमंत्र्याचा जावा आहे. तुम्हाला लिखून झालं आम्ही कोणी त्यांचं. आम्ही प्रयत्न करतोय. तुला जर अडचण पडली तर संघटना काम करेल. हे संघटना काम करत असताना निस्वार्थीपणाने संघटना काम करेल. राजकारण हीच संघटना काम करेल. आणि ह्या संघटनेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक माणसाने एकामेकाच्या दगडीमध्ये जेव्हा जेव्हा कुठे अडचण पडेल तेव्हा तेव्हा ही संघटना रस्त्यावर उतरेल. पण ते कशा पद्धतीनं तर शांत आणि स्थायी पद्धतीनं एक भावनिकता, एक आत्मिकता, एक जिव्हाळ्याची संघटना म्हणून त्या ठिकाणी काम करेल. त्या संघटनेमध्ये भाग घेत असताना किती पैकी 250 रुपये ते राहणी बाजूला ते एक गोष्ट फोन करा. ते कशाला झाली सभासद काय, तू द्यायला किती, तू बोलतोयस किती. बरं तुमचे पैसे गेल्यानंतर परत तुमचे आपण 500 रुपये काय म्हणत 30 रुपये टाकले बाबा. अरे बाबा जानेवारी महिन्यापासून आजच्या तारखेपर्यंत पूर्ण 36 जण फिरवलं. अनेक ठिकाणी कार्यक्रम घेतले, अनेक ठिकाणी व्यवस्था केल्या. त्या सगळ्या गोष्टी करत असताना 1 रुपयाची अपेक्षा केली नाही, पुढेही करणार नाही. उद्या जर समजा आपण ठरवलं, तुम्ही आता म्हणले म्हणा की बाबा तुम्ही म्हणताय तो निर्णय मला बरा वाटतोय, त्यासाठी मी दोन विचार करतो, पती सगळं विचार करतो, मुला सगळं विचार करतो, आई सगळं विचार करतो, आणि तुम्हाला वाटलं की बाबा तुम्ही म्हणताय तो निर्णय योग्य वाटतोय असं जर तुम्ही म्हणलं आणि तुम्हाला म्हटलं मी नाशिक मध्ये उपोषण करत आहे आणि तिथं 10,000 मुलं आली तर तुम्ही मी कुठे उचल घ्यायचे दोघांकडून कारखान्याचे त्या मुलांना जेवण केलं पाहिजे, त्याची व्यवस्था केली पाहिजे. आता तुम्ही नॉर्मल असताना देखील 4 पातेले ह्या ठिकाणी दिसतात, शिगडी ह्या ठिकाणी दिसते, मुलांची तुम्ही व्यवस्था केली म्हणजे तुम्ही आत्मादान झाले माणसात. मग 10,000 मुलं जर समजा नाशिक मध्ये आले आणि नंदुरबार मधून 10,000 मुलं चालत निघाले तर रोजचा खर्च किती असेल. आतापर्यंत मला खर्च मागितला का, मागितला का, तिथून पुढे मागणार. तुम्ही तुमच्या हक्कासाठी अरे बाबा एखाद्या पोलीस भरतीसाठी आपला बाप सोबत येतोय, 3 दिवस आंघोळ नाही, फुटपाथ वरती झोपून रनिंग करून मग 100तून 1 पोलीस होतोय. आपल्याला मुख्यमंत्री युवा कार्यपद्धतीच्या माध्यमातून सरकारने दिलेली योजना आहे. तुम्ही ज्या पद्धतीने शब्द दिलाय तो शब्द पाळा. म्हणून त्या साकडं घालण्यासाठी जर समजा आपल्याला प्रसंग पडला तर तुमच्या सर्वांनी साथ देणार का, तुम्ही सर्व साथ देणार का. काय रे तुम्ही नाश्ता केली का, दादा जेवणाची व्यवस्था करून पहिला आपण नंतर उपोषण ऐका सांगतो. याच्यात डिस्कस करणार काय नाही, त्यांच्या चांगलं टाकत नाही तुम्ही. आपण उपोषण करायला लागलोय पण त्यांना टीपी वाढायला लागले संपले कधी. बरोबर ना. तुम्हाला मला काय म्हणता ही एकच योजना आहे. महिला मागायचं कसं, कुठल्या पद्धतीने मागायचं आहे, सरकारला कशा पद्धतीने जायचं आहे. आता दादाच्या पद्धतीने ठीक आहे ना, प्रत्येकाची प्रत्येक चाकू करत आहेत त्यांच्या पद्धतीने निर्णय घेतला तो मान्य. प्रत्येक जण प्रत्येकाच्या पद्धतीने करतो. मग मला ज्या पद्धतीने जायचं आहे मी त्या पद्धतीने जाणार आहे. सरकारला कुठल्या पद्धतीने सभासद का करायला लागलो, संख्या बळत नाही माझ्याकडे. बरं दाखवायचं ना किती होत आहे, किती सभासद देत, सभासद देत, सदस्य देत. महाराष्ट्रामध्ये युवा परिषद देत 11 दाखवा. कागद आहे का, कुठं आहे, किती जिल्ह्यामध्ये, कुठं कुठे, एका जिल्ह्यात दिले, एका जिल्ह्यात दिले, एका तालुक्यात दिले, कुठल्या आस्थापनात आहेत, ग्रामपंचायत किती आहेत, जिल्हा परिषद किती आहेत, पोलीस डिपार्टमेंट किती आहेत. हा काय खेळ काढलाय सरकार येण्यात निघाले तर आपण येण्यात निघालो. त्यांना एखादी गोष्ट सांगत असताना जर समजा आपला आकडा जर कमी असेल तर आपल्याकडे समजा 30,000चा आकडा जर आतापर्यंत आला किती
30,000 झाला तर शिक्षण डिपार्टमेंटमध्ये जे मला काम करतात दादा, तर आपण त्याला सरकारला सांगू शकतो की तुमचा एवढा फायदा होणार आहे. 10,000 रुपये माझ्या माणसाला तुम्ही दिला तर तुमचा एवढा फायदा होणार आहे. तुम्ही रिटायरमेंट मध्ये माणसं घेणार आहात त्यांना 20,000 पगार देणार आहात आणि पेन्शन त्यांना 40,000 देणार आहे. म्हणजे तुम्ही तुमचे 40,000 पण जाणार आहेत आणि 20,000 जाणार आहेत. त्या 20 मध्ये 2 माणसं तुम्हाला काम करायला मिळणार आहेत. उलट तुम्ही या 30,000 लोकांना काम दिलं तर तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये 1,34,000 विद्यार्थ्यांना काम दिला म्हणून आम्ही फोटो मुंबईत जाऊ तुमच्या नाव 30,000 काम करतो. बाकीच्या कुठे तुम्ही प्रश्न केला तर बाकीचे खाजगी आस्थापनामध्ये काम करतात. कुठे काम करतात? खाजगी आस्थापनामध्ये काम करतात. त्यामुळे तुमच्या अवघड पोट लावायला करा त्यांनी. आणि राष्ट्रीय सभासद आमचे आहेत ते बघा लिस्ट आमच्याकडे आहे. ते सदस्य आहेत बघा आमच्याकडे. बघा प्रत्येक तालुक्यात तुम्ही जे सांगा ते जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहे. पण ह्या 30,000 लोकांच्यासाठी जर तुम्ही उपलब्ध केला तर 1 वर्षाला 11 महिन्यासाठी 330 कोटीची सरकारने जर तरतूद केली, 330 कोटीची तरतूद जर सरकारने केली तर विषय संपला. म्हणजे एखाद्या शहरामध्ये एखादं उड्डाण पूलचा खर्च, कुठला खर्च? एखाद्या शहरातला उड्डाण पूलचा खर्च किंवा एखाद्या शहरातला सरकारी यंत्रणेतले जे मोडकळीस आलेले जे वाहन आहेत तिथं भंगार जरी विकलं तरी तुमचा सगळ्यांचा पगार भागेल. मग हे तिथं जाऊन सरकारला सांगावं लागेल. त्यासाठी आपण 100% एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेणारच आहोत. जर दादाने जर पॉझिटिव्ह सांगितलं तर त्या पद्धतीने नाही बाबा मी मरो या करो मी तो उपस्थितला बघतो जर म्हणले तर माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये मग आपल्याला कुठला तरी निर्णय त्या ठिकाणी घेणं गरजेचं पडतंय. काय घेणं पडतंय तर एक प्रशिक्षणार्थी या ठिकाणी बसलेले आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिसला जाऊन त्या ठिकाणी निवेदन देणं गरजेचं पडतंय. तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी सक्षम होणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आपण दादांना मी विनंती करतो तुमच्या सर्वांच्या वतीने. बरोबर आहे की मी बोललेलं का चुकीच आहे? जरा जोरात बोललं पाहिजे, सगळ्यांनी एका टायमाला बोललं पाहिजे की दादानी या ठिकाणी उपोषण जे आता केलेलं आहे आजच्या घडीला म्हणजे प्रशासनाचे कोण अधिकारी येत आहेत? तुम्ही एकच आहेत तहसीलदार मुंबईकर असेल तर आहेत का त्याबरोबर? तहसीलदारचा नंबर आहे ठीक आहे. तुमच्या अधिकारी माझी विनंती झालं ना की दादा आपल्याला विनंती आहे पाहिजे तुमच्याकडे बघितल्यानंतर आपल्या पूर्ण फॅमिलीकडे बघितल्यानंतर आपल्या तुमची आम्हाला वास्तविकता गरज आहे. आणि आपण 100% फुले शाहू आंबेडकरची विचारांच्या भक्ती आणि शक्ती त्या 2 गोष्टी माणसाला सातत्यपूर्वक लागतात आणि ते तुमच्या माध्यमातून खरोखरच आपण एक चांगलं काम या ठिकाणी मुलांच्या हितासाठी आपण या ठिकाणी केलं. दादा तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. पूर्ण फॅमिलीचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि 36 जिल्ह्याच्या वतीनं आपल्याला विनंती की आपण एक युवा प्रशिक्षणार्थी म्हणून नव्हे तर एक समाजाचे घटक म्हणून तुमची ह्या समाजाला गरज आहे. कारण एवढे दिवस झाल्यानंतर किडनीवरती ताण येतो. आता या गोष्टी समजत नाहीत. काही वेळानंतर जर त्रास झाला तर तो त्रास मोठ्या प्रमाणात होतो आणि नंतर मग त्याला दुकानात सामोरे जाण्यापेक्षा आपण जर सर चला मग तर पगडी हातात आपलं डोकं आपण तब्येत चांगली वाटते तुमची तब्येत जरा दणकट आहे. मी देखील नंदुरबार निर्णय का घेतला आंदोलनासाठी, मी धुळे का घेतला आंदोलनासाठी, मी नाशिक का घेतला आंदोलनासाठी. ऊन वारा पाऊस या 3 गोष्टीला सामोरे जाणारी हे मंडळ आहे. बरोबर? कुठेही झोपू शकता कुठेही राहू शकतो. हे पीवी करता जोड आहे तुटेगा त्या दणकट माणसं आणि त्या माणसामध्ये तुम्ही पण त्यामध्ये आहात. माझी दादा विनंती आहे की आपल्याला की आपण योग्य तो निर्णय घ्यावा आणि आपण या मुख्यमंत्री वा कार्यपक्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आतापर्यंत केलेलं हे मुलं कधी देखील विसरणार नाहीत. आपल्या हितासाठी म्हणून ह्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यातल्या प्रत्येक मुलांना वाटेल की खरोखरच खूप चांगलं काम दादाच्या माध्यमातून या ठिकाणी केले. दादा तुम्हाला विसरणार नाहीत. आपला लढा फेल झालेला असा नाहीये. तुमच्या लढ्यातून एक निर्णय आपण या ठिकाणी सकारात्मक घेऊ. जर आपण म्हणला तर आपण धुळेतून मी उद्या परवा 2 दिवसामध्ये एकनाथ शिंदे साहेबांना भेटतोय पण धुळेतून जर तुमचं काम समाधानकारक नाही वाटलं तर नंदुरबार ते धुळे आणि धुळे ते नाशिक, नाशिक मध्ये जर पोट नाही भरत तर मग एकनाथ शिंदे दादामध्ये रक्तदान शिबिर करायला पण हक्काची भाकर मिळण्याच्या मांगात परत यायचं. मग तुम्ही 15 दिवस उपोषण करा. तुम्ही सोडतो जरी म्हणला तर 4-5 वर्ष अशी येते
तुम्ही कराच म्हणून तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही. माझी विनंती आहे की आपण या गोष्टी विचार करा. बरोबर? तुम्हाला सर्वांना काय वाटतंय? दादाची गरज आहे ना आपल्याला का नाही? कारण ज्या ठिकाणी बसलेले आहे तळमळ आहे. जिथे माणूस चिकाटीचा माणूस आहे म्हणजे एकदा डोक्यात बसलं की ते उतरत. आमच्या भाषेत हेंगाडगडी म्हणायचं. काय म्हणायचं? म्हणजे एकदा ठरलं. एकलव्य कसा होता? एकदा ठरलं ते पोपट दिसतोय का? डोळा बघणारा माणूस आहे. त्यामुळे ते प्रत्येक संविधान हातामध्ये आपल्या धरून त्यांनी 2 निर्णय घेतले. खूप चांगला निर्णय आहे. आणि माझी तळमळ आहे की ह्या आपल्याकडनं न बघता त्या बाकीच्या मंडळींची आईची परिस्थिती होती, पत्नीची परिस्थिती होती, मुलं आहेत, परिस्थितीपेक्षा ते तुमच्याकडे होऊन वाचवून चाललेत. आपण एखाद्या गोष्टीमध्ये काही नसताना काही नसताना सुखाने संसार असताना आता आमची अशी परिस्थिती निर्माण झाली की दोघं मित्र रेल्वेतून चालले होते आणि जात असताना एकाला वाटलं की पाणी ठेवावं. पाणी ठेवावं म्हटल्यानंतर पाणीवाल्या पण मित्र बोलून घेतलं की म्हणलं पाणी देऊ का? पाणी देऊ म्हणलं तरी बाटल्यावर पाणी देते. तर ते म्हणलं पाणी लई साधा आहे म्हणलं, जरा गार पाणी पाहिजे. गार पाणी पाहिजे म्हटलं तर काय करत? तर माणूस गेला म्हणलं ठीक आहे गार पाणी. ती परत बाटली गार पाणी म्हटलं ती बाटली हातात दिली. त्याने बाटली हातात घेतली. कुठे घेतली? अर्धा तास त्या बाटलीला बोलून बसतो. अर्धा तास त्या बाटलीकडे बघतच बसला. का बघत बसला? हा नाही त्याच्यात बरफ कसा गेला ते विचार करा. कशात बरफ कशात गेला? कारण ती घट जाते बर्फाने बाटली. लहान म्हटल्यानंतर बर्फाने बाटली घट ते पुस्तक घेतलं हातामध्ये आणि बसलं असा बघत बसलं. शेजारी दुसरा मित्र बसला होता. ते म्हणला भाऊ काय बघायला? ते म्हणलं ह्या बरफ कसा गेला ते बघा. पण टोपण एवढं बारीक काय म्हणलं यायचं? त्याचं तोंड एवढं छोटा आहे हे बरफ कसा गेला? एवढा मोठा बरफ कसा गेला? ते म्हणणार ते पण 2 मिनिट विचार केला. 2 विचार कशाला म्हणतात? अरे म्हणलं ते टोपण काढले म्हणतात मग त्या बरफ भरून मग टोपण काढले. म्हणजे आम्ही अशी विचार करणारी माणसं आहे. चलोचनाची करावे विचारच करावे या फार दोष होतो. माणसाने टायमाला विचार करणं गरजेचं आहे. जर विचार नाही केला तर दुःख होऊ द्यायची व त्रास नाही. म्हणून एखादा अज्ञान असेल तर ते अज्ञान प्रगट करण्याची क्षमता तुमच्या आमच्या मनामध्ये निर्माण पाहिजे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांचा पुरुष याचा विचार तुमच्या आमच्या मनामध्ये पाहिजे. ज्या भागामध्ये आपण जन्माला आलो त्या भागामधल्या प्रत्येक माणसाला वाटतं की आपण शिक्षण ज्या मुलं बघाली आता बसलेले मुलेच नाही हे मुले तर ये जो बच्चे देख रहे थे हमारे ये अभी देखो 6 वाजता तो 3 दिवस आंघोळ नाही, अंगावरती कापड नाही, कुठंतरी खायचं कुठंतरी पडायचं. मी विचार करत होतो या सगळ्या मुलांच्याकडे बघत म्हणलं माझ्या पोरांची अवस्था अशी कशी काय? तर एक नोकरीसाठी रोजगार थोड्या साखर शेतात बोललो आम्ही पण त्याच्यासोबत. आम्ही पण बसलो त्याच्यासोबत. आम्ही पण थांबलो त्याच्यासोबत. पण या मुलांचं जरा बाकी म्हटलं मुजमस येते का सांगता तिथं सांगतंय माननीय श्री अभिलाल चिंतामणी देवरे यांचं काम काय आहे? वर्ग शिक्षक म्हणजे शाळेत पुढचे बसतात शिकवायचं खाली बसून नव्हे. मग हे सांगण्यासाठी ज्यांनी ही योजना आणली महाराष्ट्रामध्ये त्या मुख्यमंत्री साहेबांना माहित नाही. एकीकडं आमचे जळगावचे मंत्री काय नाव त्या मंत्री ते म्हणे तुम्ही 6 महिन्याचे आले का? बरं 9 महिन्याचे आले म्हणणार नाही त्यांनी. आणि 9 महिने म्हणले ते बरं झालं ताई. 9 महिने 9 दिवस म्हणले असतात पण काही झाला असतो. मग मी तर आपल्या थोडं लोळ बसलो असतो बाबा आम्हाला का म्हणा हे खातं अहो त्यांना हे माहित नाही. विरोधी पक्ष जयंत पाटील राष्ट्रवादीचे जेव्हा आझाद मैदानावरती जेव्हा मान्य पाटील बाळासाहेब पाटील चाकूरकरने उपोषण केलं तेव्हा त्यांना माहित पडलं अरे म्हणला यांना मी माहितच नाही म्हणले ते कधी ही योजना कधी अध्यक्ष सरकारने तर डायरेक्ट बोलले ते ह्या यांच्यामुळे मी पडलोय खरं
हे देखील त्यांना माहित नाही. मग आपली योजना एवढ्या जर खोलात असेल आणि तुम्ही जर घरात असाल तर महाराज तुम्ही घरात बसून तुमचं सज्जनास कधी वाटोळ झाले ही पण सरकारला कळत नाही. सरकारने तशी यंत्रणा लावले. तर तुम्हाला माझी विनंती आहे की जर समजा मला खरोखरच हक्काची भाकर पाहिजे असेल, मी ह्या महादेवच्या मंदिरात एवढंच सांगतो की तुम्ही जर 100% साथ जर दिली तर 1,01,000% 1,01,000% कुणी देखील कामापासून वंचित राहणार नाही. हा माझा तुम्हाला प्रॉमिस. आज दादा 2-3 झाले, 3 झाले, अनेक अधिकारी येतात, प्रयत्न करतात, पोट सांगतात, तळमळ सांगतात, हे तर सांगतातच. पण मी जर उद्या उपोषणाला बसलो, दादा जर माझ्यासोबत घेऊन बसलो तर सरकारला काय त्याचा निर्णय घेतल्याशिवाय, कामाला लागल्याशिवाय, निघल्याशिवाय त्या ठिकाणी कोण देखील माघार येणार नाही. पण त्याच्या अगोदर जेवढी प्राथमिक तयारी आहे, जेवढे विरोधी पक्ष नेते आहेत, जेवढे मंत्री आहेत, जेवढे आमदार आहेत, त्या प्रत्येक माणसाला फोन करून त्या प्रत्येक माणसाला आपण सांगून त्यांना प्रत्येकांना भेटून मग आपलं पुढचं लढा असणार. त्यासाठी तुम्ही सर्वांनी साथ जर दिली तर 100% सक्सेस आहे. नाही दिली तर आताच सांगा, मी सांगितलं कसं सोडलं तसं तुमचं इथे नदी मी सोडतो. आपल्या सगळ्यांची भेट झाली, कुठतरी नाश्ता त्यांना पण करतो, मी पण खातो आणि आपल्या खालच्या अंगाने तुमची आमची भेट जगलं वाटलं पुन्हा भेटू. दादा बाय बाय. काय करणार तुम्ही? काय बोलता? जाऊ म्हणला काय रे बाबा, मला बोलले म्हणजे बाबा जा म्हणून सांगते बाबा. आपण जेवढे विरोधी पक्ष नेते आहेत, जेवढे मंडळी आहेत, त्या प्रत्येक माणसाला फोन करून प्रत्येकाची वेळ घेऊन आपल्याला हा लढा उभा करायचा. मग त्यासाठी तुम्ही सर्वांनी साथ दिली. दादा संघट पण ह्या गोष्टी चर्चा करू. दादा ही सगळी मुलं आपल्या कामात झाले बरोबर, हे सगळी मुलं आपल्यासमोर लढायला झाले. पण आपली जी व्यथा आहे, आपल्या ज्या पद्धतीने आहे किंवा आपली व्यथा सरकार दरबार मांडण्यासाठी जेवढी यंत्रणा आपल्याला अपेक्षित आहे तेवढी यंत्रणा या ठिकाणी आपली गोष्टीवरती प्लॅनिंग करावी. आपण बोलला की हे खूप मोठं आहे, त्याच्यावरती आपण एवढी तो निर्णय बसून आपण चर्चा करू, काय करायचं हे ठरवू. बरोबर, दादा इथं आलेले आहेत, आपण दादा आहेत, आपण दादा सांगू, दादा काय म्हणतात ते बघू. जर दादा नाही म्हटले मी बसतोच जर म्हटले आणि निर्णय त्यांचा ठाम असला तर मग आपण जास्त बोलू शकत नाही. कारण पळगंज कुणा करायची त्याला शुभेच्छा देतात. कारण त्याच्यावर दडपण आणलं असे नको, ते प्रेमाने आपल्या मुखाला हो दिले तर 100% आपण त्या गोष्टीवर निर्णय करू. उद्या सकाळी मुंबईला मला जायचं आहे. कधी? उद्या मुंबईला जायचं आहे. उद्या मुंबईला जायचं म्हणजे भेटीच्या अनुषंगाने पुढची जी चर्चा आहे. जर समजा माझं प्लॅनिंग पहिलं काय असणार आहे की नंदुरबार ते धुळ, नाशिक ते मुंबईमध्ये गेल्यानंतर माननीय उदय सामंतची मिटिंगच्या माध्यमातून काय होतं तो निर्णय होईल. त्यानंतर जर सरकारचा निर्णय झाला तर तिथंच पत्रकार परिषद राज्य लेवलची घेतली जाईल आणि मग त्या पत्रकार परिषदेमध्ये सरकारने आम्हाला फसवलं, उदय सामंत साहेबांनी आम्हाला फसवलं म्हणून त्यांच्या नावाने तोटू बोलून पूर्ण सुरुवात करतो. बरोबर ना? आणि कधी त्यांना न भेटता आपण करू शकत ना, आपण भेटलोच नाही. तर मध्ये गेलो तेव्हा पाऊस चालू होता, नंतर गणपती आरती चालू होती, त्यानंतर पाटील साहेब आरती, त्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला थोडं टाइम लागला. काल कधी सुटलंय, आम्ही काल संध्याकाळी जेवायला भेटलो होतो. एका मठावर मुक्काम होता आमचा, दादा आमच्या सोबत होते. दादाने ते बाकीचे मंडळी म्हणले इथं मठामध्ये व्यवस्था जेवणाची आहे का? ते काय म्हणले की जेवणाच्या व्यवस्थेत आहे, इथं किचन आहे पण इथं आज ग्रहण लागणार असल्यामुळं किचन बंद केले म्हणजे. मग मी त्यांना सांगितलं की इथं ग्रहण लागणार आहे म्हणून बंद करण्या अगोदर म्हणताना आम्ही पाठीमागून जेवण आले म्हणतात. ते म्हणते मग तिथं ग्रहण लागलं नाही का? तिथं लागणार तू म्हणतात, तिथं जेवण आलं म्हटलं. बरोबर ना? तर अशा परिस्थितीमध्ये आता ग्रहण आपले सुटलंय. आपण सर्वांनी तितक्याच ताकदीने सहकार्य करण्याची माफक अपेक्षा या ठिकाणी करतो. आपल्या सगळ्यांच्या माझा नंबर आहे सगळ्यांच्या घ्यायचे हाय म्हणू का? सांगा पूर्ण बघता नंबर. काय खोटं बोलायला नाही बाबा. बघा पाच घेऊ काय चिठ्ठी नावाने सगळ्यांचं या नंबर 9011 34 17 80. नव्वद 11 34 17 आहे का? आणि इंस्टाग्राम वरती गेले ना तर ऑफिशियल तुकाराम बाबा टाकलं, ऑफिशियल तुकाराम बाबा टाकलं तर माहिती येते. तुकाराम युट्यूब चॅनल टाकलं तरी देखील माहिती येते. मग निलेश बाळासाखरे आहेत, गुजरन चॅनल आहेत, आमचे निलेश सर आहेत,
सगळीच मंडळी आहेत आणि यामध्ये आपल्या दादांचा संदेश या ठिकाणी घेतला. त्या कमेंट देखील TV9 असेल, एबी माझा असेल, त्या प्रत्येक गोष्टीवरती नुसतं बघून न थांबता प्रत्येकाने त्या ठिकाणी आपल्या कमेंट्स देणं अत्यंत गरजेचं आहे. जर निर्णय घेतला तर आपण सर्वांनी साथ देणार का? पुन्हा एकदा विचारतोय, 100% साथ देणार? एवढी संख्या देणार का अजून जास्त देणार? जास्त. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाडी वस्तीमध्ये त्या प्रत्येक मुलांना जाऊन त्यांना सांगायचं की तुमच्यामुळे बाबा आमच्याकडे कमरले 4,000 मुलांचा आकडा तुमच्यात नाही, इथनं 2,000 मुलं निघले पाहिजे आणि नंदुरबारमधून 5,000 मुलं निघले पाहिजे. ही तळमळ जर तयार झाली, 10,000चा आकडा नाशिकमध्ये द्यायच्या अगोदर आपल्याकडे तयार झाला पाहिजे. आणि नाशिक मधल्या प्रशिक्षणाला माझी विनंती आहे, मनातला सगळा विचार बाजूला ठेवून फक्त आणि फक्त प्रशिक्षणार्थी म्हणून, तुमच्या हक्कासाठी म्हणून नेतृत्व 4-5 आहेत, पण जे नेतृत्व देता येईल ते माझं काय म्हणायचं, झेंडा घेऊन हातात घेऊन फिरायचं. काय करायचं? 4-5 नेतृत्व आहे, कोण आलं की नाही झेंडा घेऊन कसं कसं तो बरोबर टाकतो. कुठला झेंडा घेऊन सत्ता कोणाकडे चांगल्या बघतं. दुसऱ्या पण आमदारच्या गांधीमध्ये निवडणूक गेली, 90 वर्षे मंत्री झाले होते मंत्री, बरोबर ना? पण गेले का नाही प्रसिद्ध नुसार तर नाही गेले. त्यांच्यात बदल पडू शकते, मग तुमच्यात का बदल पडत नाही? एक झेंडा असतात तसं न करता झेंडा घ्या, हक्काची भाषा उपलब्ध करून घ्या. मी 100% सांगतो, या माध्यमाच्या मंदिरामध्ये आपण नोकरीपासून वंचित राहणार नाही. तुम्ही काय मला सांगायची आवश्यकता भासणार नाही. मी पूर्ण ताकदीनिशी मी माझ्या प्लॅनिंग नुसार मला ज्या पद्धतीने जायचं आहे, पण सभासद कंपल्सरी झालं पाहिजे. सभासद न होता हक्काचा माणूस असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हक्काचा नसेल तर मग शांतीमध्ये क्रांती करा आणि कसं चाललंय ते दुसरे कोण विचारत बसा. ठीक आहे, आपण सर्वांनी या ठिकाणी आला. तुम्हाला सर्वांचं मी पूर्ण 36 जिल्ह्याच्या वतीनं तुम्हाला सर्व परिषदेला तुम्हाला आभार व्यक्त करतो आणि दादाला पुन्हा एकदा मी जाहीर पाठिंबा देतो. दादा, तुमचाही मनापासून आभार व्यक्त करतो की या मुलांच्यासाठी आपल्याला माहिती तुमचं आहे. माझी विनंती, हा बोला तुम्हाला दादा, माझी पण नंदुरबारून दादा निलेश दादा आहेत, प्रत्येक भागात आलेत. आता या ठिकाणी प्रशिक्षणार्थी कुठल्या कुठल्या गावात आलेत ते थोडं सांगतात. जळगाव मधून पण येत होतं, जळगावचा पाठिंबा या ठिकाणी आहे. आणि त्यानंतर नंदुरबार जळगाव. अरे वा, शांती खायला काय का उघडे दादा पैसे बसलेत. मी नाही ना दादा, आपण फक्त एक काय म्हणलं महाराज, मी तुम्ही उपास का म्हणलं माझ्या पोटावर काय केलं होते. नंतर धुळे मधून मिळाले तू, धुळे तो कोकण आत्महत्या करा. कन्नड मधून, कन्नड मध्ये म्हणजे संभाजीनगर. संभाजीनगर, अरे बाबा काय वाजता संभाजीनगर. अजून हात वरती करा. अरे बाबा छान छान. मी आम्हाला पाठिंबा द्यायला उचलायला आले बघा. सभासद नोंदणीसाठी वेगळा व्हिडिओ येईल. नंदुरबार. अरे वा, छान. धाराशिव, धाराशिव एक ताई तुम्ही. हा, 2-3 दिवस 4-5 दिवस थांबले. गोंदिया, गोंदियाचे पण आहेत ना? अरे वा. नाही दादा, काय झालं की प्रत्येक भागातून गोंदिया प्रत्येक भागातून मुलं आहे. विषय असं झाला की आपल्याला ज्या अनुषंगाने जी इथली परिस्थितीच्या मानामापाने की निगेटिव्ह पॉझिटिव्ह ज्या गोष्टी आहेत, आणि एवढ्या मोठ्या संख्येत मुलं आली किंवा मुली आल्या तर आपल्याला बाकीच्या गोष्टीच्या अनुषंगाने थोडंफार अडचण निर्माण झाली. पण त्यावरती देखील आपण सोल्युशन काढू आणि 100% या गोष्टीवरती विचार करू. दादा, खूप मोठा पाठिंबा तुम्हाला या ठिकाणी मिळतो आणि असाच पाठिंबा येणाऱ्या काळामध्ये देखील आपल्याला असेल. मी पुन्हा एक वेळ तुम्हाला सर्वांच्या वतीनं जाहीर पाठिंबा देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय भारत.